I hope you are doing fine. तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी माझी आशा आहे. Amen. Thank you, Jesus. Loving Heavenly Father, we thank you and praise you. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. Our eyes are fixed on you, Lord. आमचे डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत प्रभू. You are the author and finisher of our faith. तू आमच्या विश्वासाचा आदी आणि अंत आहेस. Speak to us this evening. आज सायंकाळी तू आमच्याशी बोल. Let the name of Jesus be exalted. येशूंचं नाव उंच होऊ दे. Let your guidance guide us, Lord. तुझं मार्गदर्शन आम्हाला मार्गदर्शन करू दे. Lead us into all the blessings that you have reserved for us. जे सगळे आशीर्वाद तू आमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत त्या आशीर्वादांमध्ये आम्हाला चालव. Because we are here to hear and obey. कारण इथे आम्ही ऐकायला आणि त्याचं आज्ञापालन करायला आलोय. Thank you, Father. धन्यवाद देव बापा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen. Amen. Praise the Lord. आमेन. The principles of success. यशामागची तत्व. The principles of success. यशामागची तत्व. We'll open our Bibles to Genesis chapter 1 verse 3. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि त्यातलं तिसरं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. And God said, "Let there be light," and there was light. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि त्यातलं तिसरं वचन म्हणतं, आणि देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. Amen. आमेन. Today, आज it is no longer a secret हे काही रहस्य राहिलेलं नाही that opportunities abound in various sectors of our economy in the nation. की आपल्या राष्ट्राच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये संधी अनेक उपलब्ध आहेत, हे काही रहस्य नाही. Many opportunities are there. म्हणजे काय की अनेक संधी आपल्यासाठी अलीकडे उपलब्ध झालेल्या आहेत. However, the irony is आणि तरी सुद्धा त्यामागे असं आहे, that many believers, अनेक विश्वासू लोक, they are barely scratching at the surface. परंतु अनेक विश्वासू लोक मात्र जेमतेम वर येत आहेत. जेमतेम. Rather than having or harnessing the God-given potentials, किंवा देवाने दिलेल्या कुवतीमध्ये पूर्ण हात घालायच्या ऐवजी we try to fend ourselves with our own strength and wisdom. अनेक बिलीवर माणसं आपल्या स्वतःच्या शक्तीवर, ताकदीवरती स्वतःचा बचाव करायला पाहतात, स्वतःला वर आणायला पाहतात. In fact, you have such a capacity in God पण उलटपक्षी देवामध्ये तुम्हा लोकांकडे इतकी सगळी कुवत आणि क्षमता आहे that you cannot just live with solutions, but you can offer solutions to the world. की तुम्ही फक्त उपाय घेऊन जगू शकता एवढंच नाही, तर उपाय घेऊन जगून तुम्ही ते उपाय जगालाही देऊ शकताय. That kind of capacity we have. अशा पद्धतीची क्षमता आणि कुवत देवाने खरं म्हटलं तर आपल्यामध्ये घातलेली आहे. But most of us rather sit back and complain पण आपल्यातले जास्तीत जास्त लोक मात्र असेच बसून राहतात, तक्रार करत राहतात that it's not working. की नाही होत आहे, जमत नाहीये. For everything you say is not working. आणि प्रत्येक गोष्टीसाठी जणू काही तुम्ही लोक किंवा आपण असं म्हणतो की नाही होतच नाहीये ना, पण जमतच नाहीये. Just turn around and you will see something or someone else doing the same thing पण and तुम्ही being थोडंसं successful. वळा आणि बघा, तुम्हाला आणि दुसरा कोणीतरी माणूस तेच सगळं यशस्वीपणे करताना दिसेल. Amen. आमेन. How can it be that somebody else is successful and I am not? मग असं कसं शक्य आहे की आणि कोणीतरी यशस्वी होतंय आणि मला यश मिळतच नाहीये. See, even ordinary people in the Lord can be successful. म्हणजे प्रभूतली साधी माणसं सुद्धा, प्रभूतली साधारण माणसं सुद्धा यशस्वी होऊ शकतात. If we just apply some principles from the Word of God. जर फक्त देवाच्या शब्दातली काही तत्व आपण पाळली तर हे शक्य आहे. Because some of those people you talk about being successful, कारण की ज्या काही लोकांशी आपण यशस्वी होण्याविषयीनं बोलतो, they are tapping those spiritual sources. ते त्या आध्यात्मिक सगळ्या पुरवठ्यामध्ये हात घालत असतात. They are tapping those spiritual forces. त्या आध्यात्मिक शक्त्यांमध्ये हात घालत असतात. Moreover, त्याहून जास्त as a believer we know बिलीवर या नात्यानं आपल्याला ठाऊक आहे, success does not come to us through luck. यश आपल्या पदरी लकनी पडत नाही. It does not come by chance. आणि योगायोगानं आपल्या पदरामध्ये यश पडत नाही. Because if you wait for chance, it may not come. कारण योगायोग घडायची जर तुम्ही वाट पाहिली तर तो योगायोग कधी घडणार नाही. It may come or it may not तो come. योग कधीतरी घडून येईल सुद्धा, पण नाही सुद्धा. And when it will come, nobody knows. आणि कुणालाच माहित नाहीये की तो योग कधी येणार. And everybody is in that kind of boat. आणि मग सगळे अशा पद्धतीच्या नावेत बसलेले आहेत. Because they say time
time and chance happens to आज all. सगळेच जण असं म्हणतात की योग काळ सीझन ऋतू सगळ्यांच्या जीवनामध्ये घडतायत. But as believers, परंतु बिलीवर या नात्याने we don't need to wait upon time and chance to happen to us. आपण वेळेवर काळावर आणि योगावरती अवलंबून राहायची गरज नाहीये की हे सगळं माझ्या जीवनात घडावं त्यासाठी योग यावा वेळ यावी. By God's grace, देवाच्या कृपेनं we can make it to happen आपण ते घडवून आणू शकतो. in our time, आपल्या वेळेमध्ये in our way. आपल्या रीतीनं आपल्या मार्गानं आपल्या वेळेत आपण ते देवाच्या मदतीनं घडवून आणू शकतो. Amen. Amen. And that's why it is working for some people. आणि म्हणून मग काही बिलीवर लोकांच्या जीवनात आपल्याला कामं होताना दिसतात. And for others, it is not पण working. इतर काही बिलीवर लोकांच्या जीवनात आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्या जीवनात कामं होतच नाहीये. Things don't happen by chance or by even mistakes. आणि एक तर गोष्टी योगायोगानं किंवा चुकीनं सुद्धा गोष्टी होत नाहीत. Even when Bible speaks of that word chance, आणि बायबल सुद्धा जेव्हा त्या शब्दाविषयी बोलत आहे की योग जुळून आला, as in the case of Ruth, म्हणजे रूथच्या कहाणीमध्ये where Bible says she happened to set her feet in the field of Boaz. जिथं बायबल म्हणतं की असं झालं की रूथची पावलं बोआजाच्या शेतामध्ये पडली. There, तिथे actually, it is speaking of not just chance, but in regard to a walking in the will of God. खरं म्हणजे तिथे फक्त असा योग घडून आला की रूथची पावलं बोआजाच्या शेतात पडली. फक्त एवढं बोललं जात नाहीये, तर असं बोललं जात आहे की ती देवाच्या इच्छेत चालत होती म्हणून होता होता तिची पावलं बोआजाच्या शेतात पडली. See, our chance happens because God is interested in us. आपली वेळ आपला काळ आपले योग घडतात कारण देवाला आपल्यामध्ये उत्सुकता आहे. So when you start pleasing God, तर जेव्हा केव्हा आपण देवाला प्रसन्न करायला लागतो certain good things does happen in त्याला our life. काही चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, नाही असं नाही. Because कारण if you see in the life of Ruth, तुम्ही जर रूथच्याच जीवनात पाहिलं, she was pleasing her mother-in-law. रूथ तिच्या सासूला प्रसन्न ठेवायची, खुश ठेवायची. Somewhere you have to please someone. तसं कुठेतरी तुम्ही सुद्धा कोणाला तरी प्रसन्न ठेवायला हवंय ना. Every good work has its good results. बघा, प्रत्येक चांगल्या कामाचा चांगला निकाल लागतो. Amen. तुम्ही सुद्धा कुठेतरी कोणाला तरी खुश आणि प्रसन्न ठेवायला शिकलं पाहिजे. Whoever it is. मग ते कोणी असो, Jesus went about doing good. येशू ख्रिस्त सुद्धा चांगलं करत फिरले. And when you also start doing good, आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा जेव्हा चांगलं करत फिराल, good comes to you. त्याला चांगलं परत फेडीत तुमच्याकडे येतं. Because what you sow, you reap. कारण तुम्ही जे पेरता तेच तुम्ही कापता. चांगलं केलं तर चांगलं कापाल. So as much as possible, तर जेवढं शक्य होईल तेवढं sow good things in people's lives. लोकांच्या जीवनामध्ये चांगलं चांगलं पेरा. And that's what she was known for. आणि रूथची ख्याती याच गोष्टीसाठी होती. That's what Boaz said. म्हणून बोआज तर तेच म्हणाला. We have heard बोआज म्हणाला तिला की आम्ही असं ऐकून आहोत how you treated your mother-in-law. कशा रीतीनं तू तुझ्या सासूबाईंना वागवलं आमच्या कानावर आलेलं आहे. So how you treat people around you तर तुम्ही तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना कशा रीतीनं वागवता will bring forth the blessings for you. ते लोकांच्या कानावर पडतं बरं का. आणि त्यातून तुमच्यावरती आशीर्वाद येऊ शकतात. Amen. आमेन. So it's very important. ते अतिशय महत्वाचं आहे. Every good work has its good result. प्रत्येक चांगल्या कामाचा चांगला निकाल लागतो बेटा. Amen. Amen. And that's how she got into her destiny. आणि अशा पद्धतीनं रूथ तिच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये चालली. If you want to enter your destiny in time, before time, तुम्हा लोकांना सुद्धा तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये वेळे अगोदर पदार्पण करायचं असेल do something like this. तर काहीतरी असं करा जसं रूथने केलं. You shall be successful. म्हणजे तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल. Amen. Amen. Otherwise, you have to depend on chance and time. नाही तर मग तुम्हाला सुद्धा वेळ येईल, मग काळ येईल किंवा योगायोग घडून येईल तेव्हा मग बघूया असं म्हणावं लागेल. If my time comes, I will reap. माझी वेळ आली तर मी कापीन. Amen. असं. Why not now? मग आता का नाही कापणार? Because God is the proprietor of times and seasons, कारण की Daniel says. देवच काळ वेळ ऋतू या सगळ्याचा मालक आहे. Amen. आमेन. And so in Genesis 1, तर उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये first chapter, पहिलाच अध्याय, Bible says the earth was without form and void. संपूर्ण पृथ्वी उजाड व अस्तव्यस्त होती. But it did not remain that way. पण पृथ्वी तशी राहिली नाही. God saw the darkness देवाने अंधार पाहिला and he did not like it. आणि देवाला ते आवडलं नाही. God does not like you living in darkness. देवाला
तुम्ही लोक अंधारात राहिलेली आवडत नाही. God doesn't like you living in poverty. देवाला तुम्ही लोक दारिद्र्यात राहिलेले आवडत नाही. God doesn't like you to live in sickness. देवाची इच्छा नाही की तुम्ही लोकांनी आजारात राहावं. God is there for a change. देव तुझ्या जीवनामध्ये बदल घडवायला आहे Change for the better. आणि चांगल्याकडचा बदल घडवायला देव हजर आहे. And so when God saw the earth, तर जेव्हा देवाने पृथ्वी पाहिली उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात it was void. पृथ्वी उजाड होती, He extended a solution. तर देवाने त्यामध्ये एक उपाय आणला. And what did he do? काय आणला, काय He, केलं? he commanded light to appear. देवाने प्रकाश होवो असं घडायला लावलं. And there was light. प्रकाश होवो म्हटल्यावर प्रकाश झाला, प्रकाश आला. In so manner, आणि अशा रीतीनं believers are also called to endorse or speak solutions to the world. बिलीवर लोकांना सुद्धा या जगासाठी काही ना काही उपाय म्हणा किंवा काही ना काही निकाल म्हणा बोलायला हवे आहेत. बिलीवर We have to लोकांकडे decree. आपण ते बोलायला हवंय. बिलीवर लोकांकडनं अशा पद्धतीचे उपाय जगाला सांगितले गेले पाहिजेत. You have to speak to your situations. तुम्ही तुमच्या परिस्थितीला सुद्धा बोललं पाहिजे. But pastor, my situation does not have ears to hear. नाही, पण माझ्या परिस्थितीला कुठे कान आहेत पास्टर ऐकायला? Everything can hear. बघा, सगळ्याला कान असतात बरं का ऐकायला. आपण म्हणतो ना भिंतीलाही कान असतात, मराठीत म्हण आहे. तसं सगळ्याला कान असतात. Yes. Jesus spoke to the storm. येशू वादळाशी बोलले. Jesus spoke to the waves. येशू लाटांशी बोलले. Jesus spoke to the fig tree. येशू अंजिराच्या झाडाशी बोलले. They all obeyed. सगळ्यांनी आज्ञापालन केलं म्हणजे ऐकलंच ना. But you have to speak the word of God. पण देवाचा शब्द त्यात तुम्हाला बोलावं लागेल. आपल्या मनात येईल ते बोलून चालणार नाही. It's the word of God that makes it happen. देवाचा शब्द हे सगळं घडवून आणतो. देवाचा शब्द आपल्याला त्यात बोलावा लागेल. You need to quote the scriptures. आणि तुम्ही शास्त्रवचन बोलावं लागेल की माझ्या देवाच्या वचनात असं असं लिहिलेलं आहे. To bring light into the whiteness, you have to speak the word of God. म्हणजे त्या उजाड अवस्थेमध्ये प्रकाश आणायला तुम्हाला देवाचा शब्द बोलावा लागेल. Because John says कारण की योहान म्हणाला in 1 John 4:17, 1 योहान 4 अध्याय त्यातलं 17वं वचन, as he is, so we are in this world. जसा तो आहे तसे या जगात आम्ही आहोत. In other words, दुसऱ्या शब्दात as he spoke, we also need to speak. जसं तो बोललेला आहे तसं आपणही बोलायला हवं आहे. How was Jesus in the world? येशू या जगामध्ये कसे राहिले, कसे बोलले? Read the 4 Gospels तुम्ही 4 शुभवर्तमान वाचा and you will know how he was in the world. म्हणजे तुम्हाला कळेल की येशू या जगात कसे राहिले होते. No situation was hard for Jesus. आणि एकही परिस्थिती येशूंना अवघड नव्हती. He conquered every hurdle in his life. येशूंनी आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात केली. Every devil listened to him. प्रत्येक सैतान दुरात्मा येशूंचा ऐकत होता. Every tree listened to him. प्रत्येक झाड येशूंचा ऐकत Every होतं. storm listened to प्रत्येक him. वादळ येशूंचा ऐकत होतं. He spoke the word येशू ख्रिस्त देवाचा शब्द बोलत and होते things happened. आणि गोष्टी घडत होत्या. He was full of love, येशू प्रेमाने भरलेले but होते, he was also full of faith. पण येशू विश्वासाने भरलेले सुद्धा होते. Amen. Amen. He loved the people so much. येशूंचं लोकांवर एवढं प्रेम बसलं He had no guile in की him. येशूंमध्ये काहीही कपट नव्हतं. He overcame every demonic power, येशू ख्रिस्त आलेल्या सगळ्या सैतानी शक्तीवरती मात करून गेले overcame every people's power. आणि येशूंनी सगळ्या माणसांच्या सुद्धा सामर्थ्यांवरती मात केली. If we also live like that kind of life, तसं येशूंनी जे जीवन जगलंय तसं जीवन जर आपण सुद्धा जगलो ना, loving the people, लोकांवर प्रेम केलं, forgiving the people, लोकांना क्षमा केली, accepting the people, लोकांचा स्वीकार केला, having no guile in our heart, मनात काही कपट ठेवलं नाही की तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारते. you will carry power. मग काय होतं, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. पण ह्यांच्यात खोट त्यांच्यात खोट, हे असलेच आहेत ते तसलेच आहेत म्हणता म्हणता आपल्यातलं सामर्थ्य सगळं जात आहे. The weakest person is the one who does not follow Galatians 5:19. अगदी अशक्त माणूस कोण आहे माहितीये? जो गलती 5:19 आचरणात आणत नाही, तो सगळ्यात अशक्त माणूस आहे. Love, joy, peace, patience, goodness, kindness. आणि गलती 5:19 मध्ये पवित्र आत्म्याची जी फळं लिहिलेली आहेत की प्रीती म्हणा, सहनशीलता म्हणा, आनंद म्हणा, शांती म्हणा, इंद्रिय दमन म्हणा, नियंत्रण म्हणा, This gives you power. यातनं सामर्थ्य येतं बेटा. The heavenly forces back you. आणि स्वर्गीय शक्त्या मग तुम्हाला पाठिंबा देतात. And Jesus said, आणि येशू बोललेत,
about faith. Let us take about faith. विश्वासाविषयी आपण विश्वासाविषयी थोडं घेऊ. Jesus said, येशू म्हणाले, if you have faith like a mustard seed, अगदी मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुझ्यामध्ये असला you can command this mountain to slip into the sea, it will. तर तू या डोंगराला समुद्रामध्ये जा म्हणशील आणि डोंगर समुद्रात निघून जाईल. Mountains can move. म्हणजे डोंगर ढळतील हलतील. The words of faith of the scriptures can move mountains. शास्त्र वचनातले विश्वासाचे शब्द डोंगर सुद्धा हलवू शकतात. I know none of us have tried. मला माहिती आहे आपल्यातल्या कोणी हा प्रयत्न कधी केलेला But नाहीये it is डोंगर हलवायचा, possible. पण हे शक्य आहे. It is possible. हे शक्य आहे. आपल्यातल्या कोणीही प्रयत्न केलेला नाहीये म्हणून शक्य नाहीये असं नसतं ना. It is possible. हे शक्यच आहे कारण देव बोललेला आहे. Because Jesus is not a liar. कारण येशू काय खोटारडे नाहीत ना असं सगळं Let God सांगायला. be true and every man a liar. देव खरा ठरो, प्रत्येक माणूस खोटा ठरो. Heaven and earth shall pass away, but my word shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल पण मी दिलेलं वचन कधी नाहीसं होणार नाही असं तो म्हणाला. The word of God is plastered with templates. आणि देवाचा जो शब्द आहे ना तो इतका पटकन कार्यरत होतो. Means it is plastered with blueprints. आणि त्याच्यावरती सगळं असं म्हणजे प्लास्टरिंग झालेलं असतं, सगळी योजना त्यात लिहिलेली असते. Amen. Amen. And every blueprint is given because it is workable. आणि प्रत्येक योजना का दिलेली असते कारण की ती काम करण्याजोगी असते. Every example given in the Bible is workable. बायबलमध्ये दिलेलं प्रत्येक उदाहरण काम करण्याजोगं आहे, त्यातनं कामं होतात म्हणून ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. Yes. आमेन. If it was not workable, God would not write in it. जर त्यातनं कामं होत नसती तर देवानी ती वचनं आपल्याला बायबलमध्ये दिलीही नसती. And these principles are given to us so that we may follow it. आणि देवाची ही तत्व देवाने आपल्याला अशासाठीच दिलेली आहेत की आपण या तत्वांच्या मागे चालावं. And if we diligently harness these आणि principles, तत्परतेनं या सगळ्या तत्वांना आपण अंगीकारलं the आणि divine principles, दैवी तत्वांना जर आपण अंगीकारून पाळलं we will ultimately succeed in तर life. सरतेशेवटी आपण आयुष्यामध्ये यशस्वी होणारच आहोत. You will be a successful person. अगदी यशस्वी माणूस व्हाल तुम्ही. Simple things हे साध्या साध्या गोष्टी like Joshua 1:8. जसं योशुआ 1:8 If you meditate on the word day and night, देवाच्या शब्दावर जर तू दिवस आणि रात्र मनन केलं you shall be successful. तर तू यशस्वी होणार. Simple. हे साधं आहे हे. These things are workable. आणि या सगळ्या गोष्टी ही सगळी वचनं कार्य करतात म्हणून लिहिलेली आहेत. And one of the principles of success is आणि यशामागचं एक तत्व असं आहे, you need to know who you are. एक तर तुला कळलं पाहिजे तू कोण आहेस. You are unique person. तू विशिष्ट माणूस, You are a child of तू God. देवाचं संतान आहे. You have got the word of God in you. तुझ्याकडे देवाचं वचन आहे तुझ्या आत. The whole earth should move by your words. आणि संपूर्ण पृथ्वी तुझ्या शब्दावर चालायला हवी The आहे. whole earth should bow down before you. संपूर्ण पृथ्वीने तुला नमन करायला हवं आहे. God told Adam, देव आदामाला बोलला, you shall have dominion over the whole earth. संपूर्ण पृथ्वीवरचं साम्राज्य मी तुला देणार आहे. In other words, म्हणजे- every living being should be submissive to you. प्रत्येक सजीव प्राणी, जीवधारी प्राणी तुझ्या आज्ञांकित, तुझ्या आज्ञेत असायला हवा आहे. Amen. आमेन. So don't try to be somebody else in the world. तर जगामध्ये आणि कुणासारखे तरी बनायचा प्रयत्न करू नका. तू आहेस, तूच राहा. Don't be a copy of anything. कुणाची नकल बनायची गरज नाही, कॉपी बनायची गरज नाही. मी आहे, मीच राहणार आहे. When God made you, He made you and threw away the हो, mold. देवाने तुला बनवलं, त्याला ज्या साच्यात घालून तुला बनवल्यानंतर देवाने तो साचा तोडला नाही तर फेकलाही. Yes, He said nobody will be made like you. की तुझ्यासारखं कोणी बनणार नाही, तुझ्यासारखी तूच आहे. You are the original. आणि तू ओरिजिनल आहे, मूळ आहे. No copy. तुझी कॉपी होणार नाही. Amen. आमेन. फर्स्ट कॉपी नाही. God made you. देवाने तुला Special. original, एकदम खास बनवलंय. You are a special person. तू अगदी खास व्यक्ती आहे. I am a special person ती to खास God. व्यक्ती आहे देवासाठी. आमेन. He is an artist. तो एक कलाकार He आहे drew me how I should look. आणि त्याने हे चित्र काढलं की मी कसं दिसावं. Praise God. आमेन. Don't belittle yourself. तर स्वतःला एवढं कमी लेखू नका. Amen. Amen. By virtue of the new birth, नवीन जन्म जो आपल्याला मिळालेला आहे, you have been designed to be the head. त्या नवीन जन्माद्वारे तुम्हाला मस्तक म्हणून बनवलेलं You आहे. have been designed to be ahead than the worldly people. तुम्हाला जगिक लोकांपेक्षा पुढे जाण्यासाठी निर्माण केलेलं आहे, रचलेलं आहे. Being a child of God देवाचं संतान बनून brings many facilities to you. अनेक उपलब्धता आपल्याकडे येतात कारण की आपण देवाचं संतान झालोय. It confers on you an advantage that the world cannot have. आणि जगाला जी उपलब्धता मिळू शकत नाही ती तू देवाचं संतान झाल्यामुळे तुझ्यावर ओतलेली आहे.
Your talk is different. तुझं बोलणं वेगळं आहे. Your words carry power. तुझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. Paul says you have the mind of Christ. पॉल म्हणाला तुझ्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे. Say, I have the mind of Christ. असं म्हणा बरं, माझ्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे म्हणा. I have the mind of Christ. म्हणा, माझ्यामध्ये ख्रिस्ताचे मन आहे. When I talk sense. मी बोलतो तेव्हा अर्थपूर्ण बोलतो. When I talk, I have creative powers. मी बोलतो तेव्हा माझ्या शब्दात निर्माण करायची कुवत आहे. When I talk, मी जेव्हा बोलतो beautiful things happen. तेव्हा सुंदर गोष्टी घडतात. When I talk, जेव्हा मी बोलतो the dead can become alive. मेलेले जिवंत होऊ शकतात. When I talk, जेव्हा मी बोलतो, when I talk, my situations change. जेव्हा मी बोलतो माझी परिस्थिती बदलते. Amen. आमेन. That आमेन. means you have the insight in what God is doing in this world. याचा अर्थ देव या जगात जे काही करत आहे त्याविषयीचं ज्ञान तुझ्यामध्ये पण आहे. You can download divine concept from the computer of God. तुम्ही देवाच्या कम्प्युटर मधनं दैवी संकल्पना डाउनलोड करू शकता. Yes, all free. सगळं फुकट. सगळं फुकट. It all comes free to you. सगळं मोफत मिळेल तुम्हाला. देवाच्या कम्प्युटर वरनं जे काही तुम्ही डाउनलोड करायला जाल ते सगळं मोफत. That which the world can only not even see, you will get it. जे जगाला बघायलाही मिळणार नाहीये असं सगळं तुम्हाला मिळेल. When you have the mind of Christ, ख्रिस्ताचं मन जर तुमच्यामध्ये असेल तर you can offer solutions to the whole world. अख्ख्या जगाला तुम्ही उपाय सांगू शकता And the world will stand wondering, आणि जग आश्चर्य करत उभं राहील from where did he get this dream and where did he get this kind of की या wisdom? माणसाला ही सगळी स्वप्न कुठून मिळाली. या माणसाला हे सगळं ज्ञान कुठून मिळालं. Say, take a look at people on the streets. बघा ना, तुम्ही रस्त्यावरची लोक असतात ना त्यांच्याकडे कधी बघा. See their needs. रस्त्यावरच्या लोकांकडे कधी बघा. त्यांच्या गरजा बघा. Sometimes कधी कधी just catch hold of somebody and say, in the name of Jesus, be blessed, go. असंच कुणाला तरी धरा आणि म्हणा की येशूंच्या नावात आशीर्वादित हो आणि जा. असंच. Who knows that person will be blessed and next Saturday he will be here. कोणाला माहिती तो व्यक्ती आशीर्वादित होईल आणि पुढच्या शनिवारी तो सभेला येऊन बसलेला असेल. करून तर बघा, काय जात आहे. Yes. तुझं काही मागत तर नाही ना. You may be selling cucumber on the road. कदाचित तू रस्त्यावर काकडी विकत असशील. But let people see the touch of God on you. पण लोकांना तुझ्या जीवनावर देवाचा स्पर्श दिसू दे. And pretty soon, आणि फार लवकर people will be searching for you. लोक तुला शोधत शोधत येतील की ते कुठे आहेत. Amen. आमेन. I said that because I was selling cucumber on the road. मी हे बोललो कारण की मी एकेकाळी रस्त्याच्या कडेला बसून काकड्या विकलेल्या आहेत. I was repairing cycle punctures एकेकाळी मी सायकलचे पंक्चर रिपेअर करायचो so that I can put that money for my studies. की मला तो पैसा माझ्या अभ्यासावरती खर्च करता यावा. But one touch of the living God पण जिवंत देवाचा एक स्पर्श did the impossible. अशक्य काम माझ्या जीवनात करून गेला. Always remember, the devil wants you to sell peanuts on the road all your life. नेहमी लक्षात ठेवा, सैतानाला तर तुम्ही लोक आयुष्यभर रस्त्याच्या कडेला बसून शेंगदाणे विकतच राहायला हवंय. सैतानाला असंच हवंय, आयुष्यभर रस्त्याच्या कडेला बस, फुटपाथवर बस आणि शेंगदाणे विक. Not that there is something wrong in doing small business. आणि छोटे छोटे व्यवसाय करण्यात काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, गैरसमजूत करू नका. But from there, God is going to lift you up पण further. तिथून देव तुला उचलणार आहे. Yes. हो. There is always a lifting up in God. आणि नेहमी देवामध्ये उत्कर्ष असतोच. David said, He is the lifter of my head. दावीद म्हणाला ना, माझं मस्तक उंच करणारा तो देव आहे. Amen. Amen. So I declare that you will win in every competition of life. तर मी तर घोषित करतो, आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकावं. In the name of Jesus. येशूंच्या नावात. आमेन. Yes. आमेन. Let others complain, but you praise the name of Jesus. बाकीच्यांना तक्रार करू दे, पण तू येशूच्या नावाची स्तुती करत राहा. Let others grumble, but you praise the name of the Lord Jesus. बाकीच्या लोकांना कुरकुर करू दे, तू मात्र येशूच्या नावाला स्तुती देत राहा. Let others weep, you just fall down and worship God. बाकीच्या लोकांना रडत बसू दे, तू उपडं पडून देवाची आराधना कर. Why you have to waste your time कशाला तू तुझी वेळ वाया when घालवतो? you know where the remedy lies, जेव्हा तुला माहितीये उपाय कुठे मिळतो, where you know what the solution is for your जेव्हा तुला problem. माहितीये तुझ्या समस्येचा उपाय काय आहे, तर वेळ कशाला वाया घालवतो? You know when Job worshipped God, God blessed him double fold. तुला माहितीये ना की योबाने जेव्हा देवाची आराधना केली तेव्हा देवाने योबाला दुप्पट आशीर्वाद दिला
माहित नाही तुम्हा लोकांना You अजूनपर्यंत? know it. माहित आहे ना How to become successful. यशस्वी कसं व्हायचं तुम्हा लोकांना माहिती आहे You know how Joshua became अरे successful. तुला माहितीये ना योशुआ कसा यशस्वी झाला You know how David became successful. तुला माहित नाही का दावीद कसा यशस्वी झाला You know how Ruth became तुला माहितीये successful. ना रूथ कशी यशस्वी झाली You know how Esther, एस्तर कशी यशस्वी she झाली became successful. कशी राणी झाली यशस्वी झाली मग She was a डोक्याला- nobody. कोणी नव्हती शून्य होती You know how she became म्हणजे ती successful. कशी एस्तर कशी यशस्वी झाली माहित आहे ना मग You डोक्याला know how Joseph became तुला successful. माहितीये योसेफ कसा यशस्वी झाला Eh? गोष्टी कशा मिळवायच्या You know आपल्याला how माहितीये? Peter got extra fish. पेत्राला कसे जास्तीचे मासे मिळाले आपल्याला माहितीये The world does not know जगाला माहित नाही how to catch fish in a miraculous way. मासे चमत्कारिक रीतीने कसे पकडायचे जगाला माहित नाही बा आपल्याला माहितीये You ना know it. तुला माहितीये ना मग एवढं सगळं माहित So असून don't करतो काय? grumble. तक्रार नको करू Like the world. जगासारखी Don't weep like the world. जगासारखं रडत बसू नको डोक्याला हात मारून You know the medicine for every sickness. अरे तुझ्याकडे प्रत्येक आजाराचा उपाय आणि औषध आहे तुला माहितीये You know कळतंय. which word to apply for which sickness. कुठला शब्द कुठल्या आजाराला वापरायचा तुला माहितीये तुला कळतंय पण तुला वळत नाहीये Amen. Praise God. कळलेलं वळू द्या Amen. Let others speak negative, बाकीच्यांना नकारात्मक बोलू द्या आपल्याला त्यांचं काही घेणंच देणं but नाही. you know तुम्हाला माहितीये that when you speak positive, God will line up blessings for तुम्ही you. सकारात्मक बोलला की देव तुमच्यासाठी आशीर्वादांची रांग लावणार हे तुला माहितीये ना You know it. तुला माहितीये ना मग तसं कर ना बाबा Amen. आमेन Praise God. देवाला धन्यवाद You know तुला माहिती when आहे. you have trouble, जेव्हा केव्हा तुला त्रास येतात yet you say, त्या त्रासातही तू म्हणतो the Lord has given and the Lord has taken it away. Blessed be the name of the Lord. प्रभूनी दिलं होतं प्रभूनी नेलं देवाच्या नावाला आशीर्वाद असो You know it. तुला माहितीये The Lord is my light and my प्रभू salvation. माझा प्रकाश आणि माझं तारण आहे काय Whom shall I fear? मी कशाला कुणाला घाबरायचंय अरे काय टेन्शनच काय मी In म्हणते your wants, you know. तुला माहित असतं तुझ्या सगळ्या गरजांमध्ये The Lord is my shepherd, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे and I shall not want. मला काही उणे पडणार नाही हालेलुया माहित आहे ना You know it. तुला माहित आहे The world does not know it. जगाला माहित नाही तुला किती माहिती आहे You know it तुला so सगळंच much. माहिती आहे Praise God. केवढं सारं तुला माहिती आहे जे जगाला माहित नाहीये The world looks behind and gets scared. जग मागे बघतं आणि घाबरतं When you look behind, you say, mercy and goodness is following me. तू पाठी मागे बघतो आणि म्हणतो दया व चांगुलपण माझ्या मागे चालत आहे You know it. तुला माहित आहे You know who carries the power. तुला माहिती आहे सामर्थ्य कुणाकडे आहे की नाही आपल्याला सगळंच माहिती आहे You मग करताय know काय who has the authority both in heaven and hell and earth. अधिकार कुणाकडे आहे स्वर्गातला पृथ्वीवरचा नरकातला अधिकार कुणाकडे तुला माहिती आहे ना You know तुला माहित आहे ना how to respond to the devil. सैतानाला कसा प्रतिसाद द्यायचा राज्य कुणाचं आहे कुणाचं चालतं माहिती आहे ना You are like Alibaba. अलीबाबा सारखा आहे तू Open sea same. Oh, That Gulja. magic word you know. फुलजा सिमसिम तुला तो कोड माहिती आहे बोललं की होत आहे आपलं बोललं की होत आहे पण ते बोलण्यातच एवढे प्रॉब्लेम आहेत ना Praise की God. जिभेला हाडच नाही आहेत लोकांच्या काही बोलतात First point, पहिला मुद्दा success strategy required. यशासाठी लागणारी योजना Jesus said येशू म्हणाले in John 15:16, योहान 15वा अध्याय 16वा वचन you have not chosen me, but I have chosen you and ordained you that you should go forth and bring forth fruit, Johann- and that your fruit shall remain, that whatsoever you shall ask of the Father in my name, he will give it to you. योहान 15वा अध्याय 16वा वचन येशू म्हणाले तुम्ही मला निवडलेले नाही तर मी तुम्हाला निवडलेले आहे व तुम्हाला नेमलेले आहे अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे Praise God. Amen. You know, there is a beauty in this. यात एक सौंदर्य आहे Somebody choosing you and you choosing somebody. कोणीतरी तुला निवडणं आणि त्याने तुला निवडणं Like you choosing somebody, तू कोणाला तरी निवडलं still you don't have that kind of power, तरी सुद्धा त्या पद्धतीचं सामर्थ्य तुझ्यात नसतं that kind of belief and trust. त्या पद्धतीचा विश्वास भरोसा तुझ्यात नसतो But somebody choosing you, पण कोणीतरी तुला निवडलं you know तर तुला माहित असतं that he will not fail me now. की नाही मला आता हे अपयश देणार कारण यांना मी ऑलरेडी आवडलोय Praise God. Amen. Because he loves you. कारण की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे
like many of you will love some celebrities, जसं तुमच्यातल्या अनेकांचं काही सेलिब्रिटी लोकांवर प्रेम असेल, and you say, मग तुम्ही म्हणता I have chosen him, मी त्याला निवडलंय and I have put his photo in my room. आणि त्याचा फोटो मी माझ्या खोलीत लावलेला आहे. Now, he will not give you any money in आता it. तो सेलिब्रिटी काही तुला खायला प्यायला तर देणार नाहीये, But पण if he knows you, जर त्या सेलिब्रिटीला तू कळला, त्याने तुला ओळखलं and he says, you please come to my house, आणि तो सेलिब्रिटी तुला म्हणाला की प्लीज तू माझ्या घरी ये because I love you. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, There is a difference in तर it. मग फरक पडतो की नाही? पडणारच ना. And so you must be very careful तसं तुम्ही अगदी सांभाळून राहायला पाहिजे and very strategic आणि योजना केली पाहिजे. in your approach for the kingdom of heaven. देवाच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही येता, सादर होता, त्यामध्ये योजना पाहिजेत. Remember one thing, एक गोष्ट लक्षात ठेवा, all the blessings are coming to you because of the kingdom. सगळे आशीर्वाद देवाच्या राज्यामुळे तुझ्याकडे येत आहेत बरं का. These blessings that you are receiving is straight coming from the हे kingdom of सगळे God. आशीर्वाद जे तुला मिळत आहेत ते सरळ देवाच्या राज्यातनं येत आहेत. And so every work that you are doing for the kingdom. तर जे प्रत्येक काम तू करत आहेस ते देवाच्या राज्यासाठी करत आहेस हे लक्षात ठेव. That's why when you approach the kingdom, you म्हणून- need to work in a right way. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही देवाच्या राज्यासमोर येता, सादर होता, देवाच्या राज्याकडे काहीतरी मागता, तुम्ही योग्य रीतीनं आलं पाहिजे. And the assignments also that come from the kingdom, you have to do it in your right heart. आणि स्वर्गाच्या राज्यातनं जी काही कामगिरी सुद्धा तुम्हाला मिळते ती योग्य हृदयाने तुम्ही केली पाहिजे. Then the kingdom of God supports you. मग देवाचं राज्य तुला पाठिंबा देतं. Remember, नेहमी लक्षात ठेवा. even when you're working for the church नाही, समजा तुम्ही चर्च साठी सुद्धा काही काम करताय or you're working for the company, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला आहात, you need to have strategies. काहीतरी योजना लागतात ना काम करायला. Otherwise, without strategies, you cannot succeed. काही योजना केली नाही तर यश मिळणार नाही. आपल्या हवेतच सगळ्या बुक्क्या मारत राहिले तर काय फायदा? I mean, you cannot march on stupidly and expect things to happen. म्हणजे मूर्खासारखं आपलं राहायचं, काम करायचं, तर त्यातनं काही काम होत नाही ना. And all boldness is not success, आणि सगळं धाडस म्हणजे यश नव्हे, isn't it? सगळी हिंमत म्हणजे यश नाही. People think if I'm very bold, I'll be very successful. लोकांना असं वाटतं मी एकदम हिंमतवान आणि धाडसी राहिलो ना तर मी यशस्वी होणार. But boldness with wisdom can bring you नाही, पण success. त्या धाडसामध्ये तुझ्याकडे जर ज्ञान असेल ना, शहाणपण असेल ना, तर तू यशस्वी होशील. Amen. आमेन. That's why God always said, be courageous. म्हणून देव नेहमी Be म्हणाला bold. तू अगदी धाडसी राहा. Amen. आमेन. You remember तुम्हाला आठवतं once David, एकदा दावीद he was in the stronghold एका गडावर होता, because the Philistine invaders had occupied the nearby city. कारण पलिष्ठांनी धाड घातलेली होती जवळपासच्या नगरावर They took over Bethlehem. आणि बेथलेम गाव त्यांनी ताब्यात घेतलं. And it was here in Bethlehem that David, in his childhood days, had spent a lot of time. आणि बेथलेम गावामध्ये दाविदाने त्याच्या लहानपणी खूप सारा काळ घालवलेला होता. And so David knew तर दाविदाला माहित होतं, every inch of Bethlehem, बेथलेमचा कानाकोपरा दाविदाला माहिती होता. because he used to take his sheep for pastures. कारण दावीद बेथलेम गावामध्ये त्याच्या मेंढरांना चरायला घेऊन जायचा, तर त्याला जागा माहित होती तिथली. But now पण आता- these Philistines invaded. बलिष्ठांनी धाड घातली, And out, but David still knew पण तरी दाविदाला माहित होतं where things are. की गोष्टी कुठे काय, बेथलेम मध्ये कुठे काय आहे, दाविदाला माहिती होतं. And at that time, त्यावेळेला David was very thirsty. दाविदाला लागली फार तहान. And now he knew त्याला माहित होतं where he would find water in त्याला Bethlehem. आता बेथलेम गावात पाणी कुठे सापडेल त्याला माहित होतं. And so he wanted the water from Bethlehem well. आणि बेथलेम गावातल्या विहिरीतून त्याला पाणी हवं होतं. Now, whether he was thirsty or just longed to drink that water which he used to drink from childhood, we don't know. आता त्याला तेवढी तहान लागलेली होती का बालपणी ते बेथलेम गावातल्या विहिरीचं तो पाणी प्यायचा, ती प्यायची इच्छा त्याला तेव्हा तीव्र झाली, आपल्याला नक्की माहित नाही. Like, when I go for vacation जसं abroad जेव्हा केव्हा मी कुठे परदेशी जातो सुट्टीला and we drink those waters, आणि तिथलं पाणी पितो, I long to drink Pune water. मला पुण्यात परत येऊन पाणी प्यायची फार इच्छा असते, का पुण्याचं पाणी फार गोड. Do you know the Pune water is the sweetest water? पुण्याचं पाणी फार गोड आहे. फॉरेनला जाऊन आलो तरी मला असं होतं Yes. की कधी एकदा पुण्यात येऊन पाण्याचा ग्लास घेऊ. I've traveled many places, but Pune water is the tastiest. खूप जागी मी जाऊन आलोय, पण I don't know पुण्याचं- about your खूप say. जागी मी जाऊन आलोय, पण पुण्याचं पाणी सगळ्यात गोड आहे. मला तुमचं माहित नाही, मी माझं सांगतोय. So as soon as I get down at the airport, first thing I do is drink
Mumbai water at तर least. जसं एअरपोर्टवर मी उतरतो कमीत कमी मुंबईचं तरी पाणी घेऊन पितो. Then when I come home, I love the taste of Pune water. आणि घरी आल्यानंतर मग घरच्या पाण्याची चव फार आवडते, पुण्याचं पाणी. So maybe David longed to drink that Bethlehem water. तसं दाविदाला कदाचित त्या बेथलेम गावचं पाणी प्यायची फार इच्छा झाली असेल. And so he said to his people, तर दावीद आपल्या लोकांना म्हणाला, I want to drink water from the well which is there in Bethlehem. बेथलेम गावातली ती जी विहीर आहे ना, त्या विहिरीचं पाणी मला प्यायचं, माझ्या गावचं पाणी मला प्यायचंय. Yes, at the gate of Bethlehem there is a well. I want that आणि water. बेथलेमच्या दारापाशी वेशीपाशी ना विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी मला प्यायचंय. Now he had wise men with him. आता त्याच्यासोबत सगळी शहाणी सुज्ञ माणसं होती. And so these men broke through the Philistine ranks. तर ही सगळी सुज्ञ आणि शहाणी माणसं त्या पलिष्ठ्यांच्या सैन्यातनं गेली, They risked their lives. जीव धोक्यात घालून गेली. And somehow escaping the enemies, they brought the water to David. आणि कसंही करून शत्रूंपासनं बचाव करून त्यांनी त्या विहिरीचं पाणी दाविदाकडे आणलं. As David was about to drink, आणि दावीद ते पाणी पिणारच होता. he said, I won't drink. तर तो म्हणाला, नको, मी नाही पिणार. Instead, he poured it before the Lord. आणि प्रभू समोर ते पाणी त्याने ओतलं. Say, you see, some of the things you should do to please him. काही गोष्टी देवाला प्रसन्न करायला अशा करायच्या असतात की मला खूप हवं होतं, Huh. पण मी देवासाठी सोडलेलं आहे. Say, don't just say, I wanted it much, but I will not eat it. असं No. म्हणू नका, मला खूप ते खायची इच्छा झाली होती पण आता नाही खाणार. No, जाऊ दे. you should say, नाही, असं I म्हणायचं, wanted to eat, मला ते खायची खूप इच्छा झाली होती, but I offer it in the name of the पण Lord. येशूंच्या नावात मी ते नाकारतोय आता. म्हणजे कुठेतरी ते स्वनकाराचं दान वगैरे आपण जे म्हणतो ना, तसा Yes. थोडाफार प्रकार आहे हा. I love this shirt, मला हा शर्ट फार आवडतो but असं. I will give it to somebody हा शर्ट माझा इतका प्रिय आहे, पण हाच मी कोणाला तरी देणार आहे, because I love the Lord. कारण माझं प्रभूवर प्रेम आहे. See, these things God keeps in mind. या गोष्टी देव मनात ठेवतो बरं का. Bible says in Bible 2 म्हणतं. Samuel 23:16, 2 शमूएल 23:16 मध्ये बायबल सांगत आहे, he said, No, my God, तो म्हणाला, नाही देव बाप्पा, I cannot do it. मला नाही हे करता येणार, मी नाही हे पाणी This पिणार. is the blood of these men who have risked their lives for me. कारण ज्या माणसांनी त्यांचा जीव धोक्यात घालून हे पाणी आणलंय, त्या माणसांचं जणू हे रक्त आहे. See, you need at times such faithful workers around you. कधी कधी ना तुमच्या अवतीभोवती, आपल्या अवतीभोवती असली इमानी आणि विश्वास, अगदी विश्वासू आणि इमानी माणसं पाहिजेत. You don't just need fans. म्हणजे फक्त आपल्या मागे वेडी झालेली प्रजा आपल्याला नकोय. Comment people are not always good people. आपल्या सगळ्या सोशल मीडियावर पोस्ट करणारे, आपण जे काही पोस्ट करतो त्याला कमेंट करणारे सगळे चांगले लोक असतात. I have 1 lakh followers. 1,00,000 माझे फॉलोअर आहेत. देवालाच माहिती When कुठे you are on the road, will they come to help you? तू रस्त्यावर आला, देव न करो, तर तुला मदत करायला ते 1,00,000 फॉलोअर येणार आहेत. No, they तुला will not माहितीच come. कुठे आहे ते, कुठेच फक्त फोन मध्येच. Amen. असल में नहीं है बेटा, Are you असल getting में me? 2-4 गिने चुने ही रहते जे जीव धोक्यात घालतात. It's आणि all a येतात. virtual reality हे today. सगळं व्हर्च्युअल वास्तविकता आहे. David had real people. You need real people दाविदाकडे around you. खरीखुरी माणसं होती, तशी आपल्या सभोवताली पण खरीखुरी माणसं, कधीच वेळ आली तर जीव धोक्यात घालणारी पण माणसं पाहिजेत. But that doesn't mean they jumped into it foolishly. पण ह्याचा अर्थ असाही नाही की त्या माणसांनी मूर्खासारखं जाऊन सगळं काम केलं आणि जीव धोक्यात घातला. असंही No. नाही, 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 असं नाही. Those people who volunteered to satisfy their king's thirst, आणि स्वेच्छेनं जी माणसं पुढे आली दावीद महाराजांची तहान भागवायला, they must have hashed a plan for. त्यांनी योजना केली असेल की आपण अशा अशा रीतीनं तिथं जाऊया आणि पाणी आणूया. Strategies are important in every area of our प्रत्येक life. आयुष्याच्या आपल्या प्रत्येक भागात अशा योजना करायलाच लागतात बेटा. Strategies will bring success. आणि त्या योजनांमधून आपल्याला यश मिळणार आहे. Don't blindly take any step. आंधळ्यासारखं कुठलं पाऊल उचलू नका. Yes, they have to bring the water, हा, अर्थातच त्यांना पाणी तिथून आणायचं होतं महाराजांसाठी, but strategies are पण important त्यांना योजना पण करावी लागली ना, की because they have to also return in one piece. कारण की आपण अख्खेच्या अख्खे परत पण आलो पाहिजे ना, की फक्त जाऊन तिथे पाणी मिळालं आणि आम्ही मेलो तर ते पाणी आणणार कोण? एवढी बुद्धी तर हवी ना सगळ्यांमध्ये, की Amen. पाणी मिला लेकिन हम मरे तो महाराज भी मरे फिर. So this same situation is what you are as a child of God. तर देवाचं संतान या नात्याने तुम्ही पण याच परिस्थितीत आहात. You are born for a purpose, तुम्ही काही संकल्पाने जन्माला and आलाय that purpose must be fulfilled. आणि तो संकल्प पूर्ण तर झाला पाहिजे. Amen. आमेन. Because we are surrounded with so many enemies, का अवतीभवती आपल्या एवढे शत्रू आहेत ना, and if we lack prudence, आणि आपल्यामध्ये जर शहाणपण शून्यता कमी पडली the devil can whip us. तर सैतान आपल्याला फटके मारून हरवून टाकेल. You have to be wiser than the world. तुम्हाला जगापेक्षा जास्त हुशार, सतर्क आणि सुज्ञ राहावं लागेल. You cannot act foolish. मूर्खासारखं वागून चालणार नाही. Some people
Christians having the word of God still act foolish. काही ख्रिश्चन माणसं देवाचा शब्द सोबत असून सुद्धा मूर्खासारखं वागतात. Many times more than the anointing, I prefer prudence. अनेक वेळा ना अभिषेकापेक्षा जास्त मला सुज्ञता आणि शहाणपण आवडतं. Wisdom comes from God. कारण ज्ञान देवाकडनं येतं आणि ते मला जास्त आवडतं. Amen. आमेन. And God will give you wisdom for a given situation. आणि देव तुम्हाला आलेल्या परिस्थितीसाठी ज्ञान देईल. Amen. आमेन. Even in do or die situations, म्हणजे अगदी कर किंवा मर अशी सुद्धा जर परिस्थिती आली ना, we have to live with that attitude of do and live तर situation. आपण त्याच वृत्तीनं जगायचं की मी करणार आहे आणि जगणार पण आहे. कर मर नाही, मी कर आणि जग आहे. Because the world says, कारण जग म्हणतं मी जिंकलो तर जिंकलो नाही तर हारणार. असं. मी राहिलो तर राहिलो नाही तर मरणार. हो. I mean, we should not have that kind of talk. अशा पद्धतीचं बोलणं आपलं नको आहे. Amen. God, I will you do it and I will live it and I will overcome also. मी करणार आहे, मी जगणार पण आहे, मात करणार आहे आणि त्याचा सगळा उपभोग पण मी घेणार And आहे. I will not die. आणि मी मरणार नाही. But I will live to declare the glory of God. देवाचा गौरव जाहीर करायला मी जगणार आहे. Amen. नाही तर करून फायदा काय, केलं आणि मेलो तर मग त्याचा फायदा काय? Praise God. Amen. आमेन. You have to live a successful life. एक यशस्वी जीवन पण तुम्ही जगायला हवं ना. Amen. आमेन. But you will fail miserably if you don't have the strategies which are stamped by God. पण ज्या योजनांवर देवाचं शिक्कामोर्तब नाहीये अशा योजना घेऊन काही करायला गेलात तर मग कुठेतरी तुम्ही पडाल. Amen. देवाचं शिक्कामोर्तब पाहिजे त्या योजनेवर. And the key point is, आणि त्यातली किल्ली अशी आहे, allow the Holy Spirit to guide you. पवित्र आत्म्याला परवानगी द्या की पवित्र आत्म्या तू मला चालव आणि मला मार्गदर्शन कर. Even when you pick up friends, do it wisely. जेव्हा केव्हा तुम्ही मित्रमैत्रिणी सुद्धा निवडताना जरा शहाणपणाने, जरा ज्ञानानं वापरा, ज्ञानाने Because निवडा. you are not going to die ordinary. कारण तुम्ही काय असे साधे सुधे मरणार नाही. You are going to die with a strategy that God has given you. जी योजना देवाने तुला दिली आहे त्या योजनेमध्ये तुझं सगळं होणार आहे. That assignment that God has given you, you will complete. जी कामगिरी देवाने तुला दिलेली आहे ती कामगिरी तू पूर्ण करणार आहे. Amen. तू असा हवेत जन्माला आलेला नाही, देवाने तुला जन्म दिलाय. You will die in glory. आणि गौरवात तुझा मृत्यू होणार आहे. Jesus said, with this kind of death, Peter, you shall glorify God. येशू म्हणाले ना पेत्राला की पेत्रा अशा पद्धतीच्या मृत्यूनं तू देवाचा गौरव करणार आहेस. Amen. Amen. Every death of a believer is glorious. प्रत्येक बिलीवर माणसाचा मृत्यू वैभवशाली आहे. We will not die like a dog. आपण कुत्र्यांसारखं मरणार नाहीये. Yes. आमेन. माझाही आमेन. We will not die like ordinary people. आपण साध्या लोकांसारखे मरणार नाहीये. We sleep in the Lord. आपण प्रभूत झोपणार आहोत. That's why our death has to be unique. आणि म्हणून आपला मृत्यू एकदम विशिष्ट असायला पाहिजे. Even our death should be unique. आपला मृत्यू सुद्धा विशिष्ट असायला पाहिजे. Amen. आमेन. Second point. दुसरा मुद्दा, Take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घ्या. Psalm 143:10. स्तोत्र संहिता 143:10. Let your good spirit lead me on level ground. स्तोत्र संहिता 143 आणि त्यातलं 10 वचन. तू मला तुझा मनोदय साधायला शिकव. तू माझा देव आहेस, तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो. Yes. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो. Why? का? Because there are many valleys and mountains. कारण दरीखोरी खूप आहेत, डोंगर दऱ्या खूप आहेत. People are wasting their time, energy and strength traveling over mountains and valleys to come to the plain. आणि माणसं काय करतायत, डोंगर खोऱ्यातनं प्रवास करून करून मग सपाट मैदानापर्यंत यायचा प्रयत्न करतायत. How much time has been wasted? त्याच्यामध्ये किती सारा वेळ वाया जात आहे. But if the Holy Spirit is there, पण जर पवित्र आत्मा तुमच्या सोबत असेल He will bypass all the mountains and valleys and take you to the right plain. तर पवित्र आत्मा तुम्हाला ते डोंगर आणि खोरी हे सगळं बायपास करून सरळ त्या सपाट मैदानावरती आणेल. For others, if it takes 10 years, for you it will take 1 year. म्हणजे इतर लोकांना 10 वर्ष लागत असतील तर तुझं एका वर्षात काम होईल. Amen. असं. Because कारण the Holy Spirit will evade all the mountains and valleys and take you through a place where you will reach a plain ground. पवित्र आत्मा सर्व डोंगर दऱ्या खोऱ्यांना बाजूला ठेवेल आणि सपाट जमिनीवरून तुला चालवून आणेल. If this year you want to write a success story, या वर्षी जर तुझी यशाची कथा तुला लिहायची असेल, draw close to the Holy Spirit. पहिलं तर पवित्र आत्म्याच्या जवळ ये. Have good goals in your life जीवनात चांगली ध्येय ठेव. and make the Holy Spirit to know
the plans that you have for आणि you. पवित्र आत्म्याला सांग काय योजना तुझ्या आहेत, तुझ्यासाठी तू काय योजना केलेल्या आहेत. Yes, plans are good, योजना चांगल्या असतात endeavors are good, आणि आपल्या इच्छा चांगल्या असतात. they are all important to solve problems सगळं महत्वाचं असतं सगळ्या समस्या सोडवायला. at personal level, at आणि work level, व्यक्तिगत स्तरावरती कामात सुद्धा हे सगळं चांगलं आहे. yet तरी never miss the Holy Spirit. पवित्र आत्मा आपल्याकडनं कधी गमवायचा नाही. Put in a word to the Holy Spirit. पवित्र आत्म्याला एक शब्द टाकायचा. Instead of running to pillar and post, just talk to the Holy म्हणजे Spirit. सगळीकडे सैरावेरा धावायच्या ऐवजी पवित्र आत्म्याशी पहिलं बोलायचं. Because all formulas alone cannot help you. कारण की सगळे उपायच नेहमी मदत करणार, सगळे फॉर्म्युले नेहमी मदत करणार असं नाहीये. The Holy Spirit is the most powerful. पवित्र आत्मा सर्व सामर्थ्यवान आहे. He knows पवित्र आत्म्याला माहित आहे where and what is there. कुठे कधी काय आहे. Amen. Amen. And those people who go to the only wise God in prayer आणि जी माणसं केवळ त्या एका ज्ञानी देवाकडे प्रार्थना करून जातात and give importance in reading the word of God आणि देवाच्या शब्दाच्या वाचनाला महत्त्व देतात and get his guidance and obey it, आणि देवाचं मार्गदर्शन घेऊन आज्ञा पालनात आणतात, they often record desired success in their life. सारखं सारखं त्यांना जे काही यश हवं असतं ते यश आयुष्यात मिळतं. Amen. आमेन. You may be less qualified, कदाचित तुम्ही कमी शिक्षित असाल, but if you are biblically more qualified, पण जर बायबलचं ज्ञान तुम्हाला जास्त असेल ना you will succeed. तर तुम्ही यशस्वी व्हाल. I'm not belittling qualification. असं म्हणून मी जगातल्या शिक्षणाला कमी लेखत नाहीये. You have to complete your education. तुम्ही तुमचं शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण सगळं पूर्ण तर करायलाच पाहिजे. Yet, तरीही many times, अनेक वेळा it is God who gives us success. देवच आपल्याला यश देतो. Amen. Amen. Only He gives us success. अनेक वेळा देवच आपल्याला यश देतो. Amen. Amen. That God who answers by fire जो देव आगीनं उत्तर देतो is the one who will answer you. तोच देव तुलाही उत्तर देईल. Miraculous things happen when you connect to the God of fire. त्या आगीनं भरलेल्या देवाशी तू संपर्क साधला की चमत्कारी गोष्टी घडायला लागतात. Amen. Amen. And that's why some people carry bundles of testimonies. आणि म्हणून काही लोकांच्या जीवनामध्ये ना भरपूर साक्षी झालेल्या असतात. But they say, if I only give, everybody will think this fellow is only giving. What's wrong? पण मग with ते it? लोक म्हणतात की सारखं सारखं मीच जाऊन साक्ष दिली तर मग बाकीचे लोक म्हणतील की अरे काय सारखं सारखं तुम्ही यांनाच साक्ष द्यायला घेताय. There are times कधी कधी अशी I वेळ tell असते. my wife, मी माझ्या बायकोला सांगतो, I can literally see the hand of God हो in ना, this. अक्षरशः या गोष्टीत मला देवाचा हात दिसत आहे असं कधी कधी माझ्या बायकोला मी म्हणत असतो. Many times it has अनेक वेळा happened. अनेक वेळा देवाचा हात आम्हाला दिसून येतो. I tell her, आणि मला पास्टर मला म्हणतात did you see the hand of God in की this? जयश्री देवाचा हात याच्यामध्ये तुला दिसतो का? This is not हे man. माणसाचं काम नाहीये, This is purely God. हे शुद्धपणे देवाचं काम Isn't आहे. it? दिसून येतं. Isn't कळून it? येतं. You must have also come across such things. तुम्हाला पण अशा गोष्टींचे अनुभव आले असतील की जिथं तुम्ही म्हणत असाल की हे माणसाचं काम नाही, हे देवाने नाही. केलेलं काम आहे. I mean, I can see the good hand of the Lord in this. मला देवाचा चांगला हात या गोष्टी दिसून येतो. I mean, something which was not happening, something which was impossible, suddenly happens. असं काहीतरी जे होतच नव्हतं, असं काहीतरी जे बिघडलेलंच होतं, असं काहीतरी जे अशक्य होतं, जे अचानक घडतं. See, at तिथे such ते. a time, अशा वेळेला you say, तुम्ही म्हणता purely the hand of God. शुद्धपणे हा देवाचा हात आहे. And so many times I kneel down मग अनेक वेळा मी गुडघे and I टेकतो say, Lord, आणि म्हणतो प्रभू you are the one. तूच You did it. तू केलं. Because I was not going to do it. कारण मी तर हे करणार It नव्हतो, was not possible. मला तर हे शक्य नव्हतं. Your hand is तुझा there. हात आलेला आहे. Amen. आमेन. And every time आणि दरवेळेला you thank God for the success, जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःच्या यशासाठी देवाचे आभार मानाल, God gives you double देव success. तुम्हाला दुप्पट यश देईल. Amen. आमेन. आमेन. Amen. आमेन. So align your life with the word of God. तर पहिलं तर स्वतःचं जीवन देवाच्या शब्दाशी जरा जुळेल असं करा. Get into the will of God. देवाच्या इच्छेत पदार्पण करा. Have faith in His unfailing ability to help you. आणि देवामध्ये जी कुवत आहे ना, कल्पनेपलीकडची कुवत, ती तुला मदत करणार आहे, त्यावर विश्वास ठेवा. Set the right goals in your life. स्वतःच्या जीवनात जरा योग्य गोल आणि ध्येय ठेवा. These things will empower you to achieve your goal before anybody can reach there. आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या जर केल्या ना तर आणि कोणी पोहोचण्या अगोदर तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचलेले असता. Believe विश्वास ठेवा that in your wilderness journey, He is journeying with you. की माझ्या रान प्रवासामध्ये देव माझ्या सोबत प्रवास करत आहे. That rock
which followed them was Christ. जो खडक त्यांच्या मागे चालला तो ख्रिस्त होता. That Amen. rock which followed them was Christ. जो खडक त्यांच्या मागे रानात चालला तो ख्रिस्त होता. आमेन, आमेन. They didn't realize it, but we realize it. त्यांना कळलं नाही पण आपल्याला कळतंय ना. Amen. आमेन. You have the best minds that the world cannot have. तुमच्याकडे सगळ्यात उत्तम असं मन आहे जे जगाकडे असू नाही शकत. You have the best helper that the world cannot have. तुमच्याकडे सगळ्यात उत्तम असा मदतगार आहे जो जगाकडे नाहीये. You have the best strength that the world can ever तुमच्याकडे have. उत्तम अशी शक्ती आहे जी जगाकडे नाहीये. You have the best healer that the world can ever have. तुमच्याकडे अगदी उत्तम असा आरोग्यदाता आहे जो जगाकडे नाहीये. आज सगळं घेऊन तुम्ही रडताय. Amen. आमेन. Praise God. इतकं सगळं असून ना असं रडायचं नाही, उभं राहायचं आणि निघायचं. Be humble enough to accept God's hand on your life. एक तर नम्र राहा, देवाचा हात माझ्या जीवनावर आलेला आहे असं म्हणायला नम्र बना. Amen. आमेन. Say thank you, Lord, म्हणायचं धन्यवाद येशू, for leading me. मला तू चालवलं. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, You are with me. तू माझ्या सोबत आहेस. In this I will achieve my या- target. याच्यामध्ये मी माझं ध्येय पूर्ण करणार. I know I have to do hard work, मला माहितीये मला कष्ट करावे लागतील, But- पण I still trust on you, Lord. माझा विश्वास तरी तुझ्यावरच आहे. आमेन. Say, success comes like this. यश असं येतं. Success comes like this. यश असं येतं. In case you face some challenges, समजा तुमच्या जीवनात काही आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं do not give up. तर हार नाही मानायची. With perseverance and patience, चिकाटीनं आणि धीरानं you will succeed. तुम्ही यशस्वी व्हाल. Don't give up. हार मानू नका. Amen. आमेन. And moreover, त्याहून जास्त you need to count the cost. तुम्हाला किंमत मोजावी लागेल बरं का. Amen. असं तर सगळं मिळत नाही, किंमत मोजावी लागेल. You have to count the cost. किंमत मोजावीच लागेल. And what is counting the आणि cost? किंमत मोजणे म्हणजे काय? Coming to church, चर्चला येणे, reading the Bible. बायबल वाचणे, ही सगळी किंमत मोजणे आहे. These are the counting the cost. हीच किंमत मोजणे आहे की आज मला अजिबात चर्चला जायची इच्छा होत नाही पण मी चर्चला जात आहे. मोजली किंमत. आज अजिबात बायबल वाचायची इच्छा होत नाही पण वाचलं. मोजली किंमत. And setting good goals will not make God not to bless you. आणि चांगली ध्येय ठेवून काही देव तुम्हाला आशीर्वाद देणार नाही असं नाहीये ना. ध्येय Amen. चांगली ठेवा ना. Write down your goals. आपली ध्येय लिहा I want this, Lord. की मला असं असं हवंय प्रभू. And if it is good, God will give you. आणि जर ते चांगलं असेल तर देव तुम्हाला देईलच. Believe in them विश्वास ठेवा त्याच्यावर and prayerfully set it before God. आणि प्रार्थनापूर्वक रीतीनं देवासमोर ते मांडा. Amen. आमेन. And see that the motivation is right. आणि त्याच्या मागचे हेतू चांगले पाहिजेत, प्रेरणा चांगल्या पाहिजेत. Amen. आमेन. Not just because somebody else has a car, you want a car. म्हणजे आपलं उगीच आणि कुणाकडे तरी गाडी आहे म्हणून मला ही गाडी पाहिजे असं नको. Somebody else has a house, so I have to now buy a house. आणि कुणाकडे तरी घर आहे म्हणून मला आता घर विकत घ्यायचंच आहे. हिशोब असे नको आहेत. No, no. असं नको. That is the world's way of operation. जगामध्ये असं सगळं चालतं. जगिक लोक असं करतात. I want a house because I need a house. मला घर हवंय कारण मला घराची गरज आहे असं म्हणा. I want that four-wheeler so that I can come as a family to church. मला 4 चाकी गाडी हवी आहे, कार हवी आहे कारण मला संपूर्ण परिवार चर्चला घेऊन यायचा आहे असं म्हणा. Amen. आमेन. त्याच्याकडे आहे म्हणून मला घ्यायचंय असं नको. Motive should be right. प्रेरणा त्याच्या मागचे हेतू बरोबर पाहिजेत. असं नाही चर्चला आलो, अरे त्याच्याकडं बघा कार आहे, आपल्याला घ्यायला लागेल. हो. कशाला काय गरज आहे का? त्यांच्याकडे आहे म्हणून आपण घ्यायचं का? से लांबा हाते टुको जाय मरेनीने मानदोत आहे. गुजरातीत एक म्हण आहे, मोठ्या बरोबर छोटा गेला, मेला तर नाही पण आजारी पडून आला. काय गरज आहे? श्रीमंताबरोबर गरीब गेला, मेला तर नाही पण आजारी अधू मागळा होऊन आला. आर यू जीव गेटिंग? कशाला? जे आहे त्यात समाधानी राहा. If you need it, गरज ask God. असेल तर Ask देवाला God and मागा, He will give it. देव देईल ना. गरज असेल तर देव देईल. If your motivation is to be super rich, पण तुम्हाला तुमचा जो असा हेतू आहे की सगळ्यात सुपर श्रीमंत मला I'll व्हायचं buy exotic mansions. असा म्हणजे महालच along the मी घेणार आहे. seaside. अगदी समुद्र किनारी महाल. मग तर पुण्यात सोडावं लागेल कारण पुण्यात समुद्र नाही. There's no sea in Pune. You'll have to leave We Pune. are living for the kingdom of God. हा, आपण देवाच्या राज्याच्या जवळ राहतोय म्हणा, राज्याच्या जवळ घर बांधायचं असं म्हणा. Say, the earth and its fashion is passing away. पृथ्वी आणि पृथ्वीवरच्या गोष्टी निघून जात आहेत. Amen. आमेन. I have got godly plans. माझ्या ना दैवी योजना असतात. Kingdom building goals. देवाचं राज्य वाढवायच्या योजना. Amen. Amen. I want to extend the kingdom of God. मला देवाचं राज्य वाढवायचंय.
I'm working so that I can take care of my मी family. अशासाठी काम करतो की मी माझा परिवार सांभाळावा. I want excess money so I can help the missions or the church. मला जास्तीचा पैसा याच्यासाठी हवाय की मला चर्चला किंवा काही मिशन जे असतील त्यांना मदत करता यावी. Amen. आमेन. I want to learn something. मला काहीतरी शिकायचंय. I want to learn guitar मला गिटार so शिकायचं that I can play in the church. म्हणजे मला चर्चमध्ये ती वाजवता येईल असं. I mean, these are the desires, godly desires we should have. याला दैवी इच्छा म्हणतात, ज्या आपल्यामध्ये असायला पाहिजेत की मला हे हवंय कारण देवासाठी माझं हे असं प्रभूसाठी त्याचं कार्य करण्यासाठी माझ्या परिवारासाठी. Some people come and tell me, पण काही लोक मला येऊन सांगतात, Pastor, पास्टर I want to give this to the church. मला हे चर्चला द्यायचंय. And Pastor, I just pray आणि पास्टर प्रार्थना करा my business will flourish, माझा व्यवसाय समृद्ध व्हावा that I will donate more for the kingdom की of मी God. अजून देवाच्या राज्यासाठी देणग्या द्याव्यात. आमेन. Yes. असं म्हणतात मला लोक येऊन. One lady said, एक बहीण आली आणि मला म्हणाली, Pastor, पास्टर this excess money I got, हा मला जास्तीचा पैसा थोडा मिळालाय, I paid off my debts. मी माझं कर्ज तर फेडलं, I wanted to buy slippers, मला स्लीपर घ्यायच्या होत्या, but I said no. चपला, पण मी म्हटले नको जाऊ दे, I will take that money and donate it to the church. ते पैसे मी सगळे घेते उरलेले आणि चर्चला देते, God will buy me slippers. दे मला चप्पल घेऊन देईल. My heart broke. माझं हृदय तुटलं. व्हॉट अ गोल्डन हार्ट. What can you say to असं such हृदय people? असायला पण हृदयच असावं. Huh? What kind of heart? काय म्हणायचं, निशब्द होतो आपण अशा लोकांसमोर. But such desires, पण असल्या इच्छा, God values it. असल्या ज्या इच्छा असतात त्याची किंमत देव करतो. Amen. देवाला कळतं, देव ते समजतो. Be organized in your life. स्वतःच्या जीवनात जरा शिस्त आणा. अस्तव्यस्त नको सगळं. If you are organized, you will be productive. शिस्तबाज असाल ना तर उत्पादन पण तुमचं चांगलं असेल. Some people are not organized. काही लोक आपल्या जीवनामध्ये फार बेशिस्त असतात. In fact, Paul says, let there be order in the church. पॉल तर म्हणतो चर्च मध्ये सुद्धा शिस्त बाळगा. Yeah. आमेन. Because it's always productive. कारण नेहमी त्यातनं उत्पादनशीलता येते. Amen. आमेन. Say, Lord, तर म्हणा, प्रभू I don't want to be aimless in my life. मला माझ्या आयुष्यामध्ये ध्येयहीन राहायचं नाही. I want to be purposeful in my journey. मला काही संकल्प समोर ठेवून माझं जीवन जगायचं आहे. I commit my desires. माझी इच्छा मी तुझ्या हातात देत I आहे. commit my goals, माझं ध्येय तुझ्या हातात मी देत आहे. my resolutions, मी जे काही ठरवलंय तुझ्या हातात देतोय. my plans माझ्या योजना तुझ्या हातात देतोय. for this year या वर्षासाठी into your hands तुझ्या हातामध्ये देत आहे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. This year, या वर्षी I choose मी ठरवत आहे to trust in the Lord की मी तुझ्यावर प्रभूवर विश्वास with ठेवणार all my heart. संपूर्ण हृदयाने. I refuse to lean on my own मी understanding. स्वतःच्या समजुतीवर जगणं नाकारणार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Father, देवबापा, bless my plans, माझ्या योजना आशीर्वादित कर. bless my desires, माझ्या इच्छा आशीर्वादित कर. prosper my efforts. माझे परिश्रम समृद्ध कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Help me, Lord, मला मदत कर देवबापा. to set the right goals योग्य हेतू मी समोर ठेवावे with the right motives. आणि योग्य हेतूनं योग्य धोरणानं मी करावं And I should work with the right heart आणि in this योग्य year. हृदयानं मी या वर्षी काम In the करावं. name of Jesus. येशूंच्या नावात. Help me मला मदत कर. and my family माझ्या कुटुंबाला मदत कर. with all achievements. आम्ही जे काही मिळवायचं म्हणतोय And I should be greater this year या सगळ्यामध्ये या वर्षी मी अजून मोठं बनावं. than I had ever been. मी कधी एवढा नसीन तेवढं मोठं मला कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Amen. आमेन. आमेन. See, I make you to say these prayers because it has effect. मी तुम्हा लोकांना या प्रार्थना माझ्या मागे का बोलायला लावतो कारण त्याच्यात ना प्रभाव आहे. Amen. Next point. पुढचा मुद्दा, Seek God's wisdom for success. देवाचं ज्ञान शोधा यशासाठी. Amen. यशासाठी देवाचं ज्ञान शोधा. The fundamental requirement in the school of success is wisdom. यशाच्या शाळेतील पायाभूत गरज म्हणजे देवाचं ज्ञान. Because the master plan of God is always giving
us good success. कारण देवाची मास्टर योजना नेहमी हीच असते की आपल्याला देवाने चांगलं यश द्यावं. That's what God specifically told Joshua. देव खासपणे यहोशुआला हे बोललेलं आहे If you meditate on the word day and night, की दिवस रात्र माझ्या शब्दांवर जर तू मनन केलं you will not just have success, you will have good success. तुला चांगलं यश मिळेल म्हणालाय. फक्त यश नाही, चांगलं यश. So there is a success, but there is a good success. तर एक यश आहे, एक चांगलं यश पण आहे. Amen. आमेन. But पण as we are striving for success, जसं आपण यशामागे लागतोय, each blessing that we crave for, प्रत्येक आशीर्वाद जो आपल्याला हवासा आहे, see, the scripture demands that we follow it, शास्त्रवचन अशी डिमांड करतं की आपण त्याचं अनुकरण करावं. that we have to follow it up with the word of God. देवाच्या शब्दानुरूप त्याचं अनुकरण आपण करावं. Always pray the word of God. नेहमी देवाच्या शब्दाची प्रार्थना करा. प्रार्थनेत देवाचे शब्द घाला. Always say it. नेहमी देवाचा शब्द प्रार्थनेत बोला की तुझ्या वचनात तू असं लिहिलेलं आहे Yes. And so I will be blessed. आणि म्हणून मी आशीर्वादित होणार So आहे. in the school of success, wisdom is the principal तर thing. यशाच्या शाळेमध्ये ज्ञान पायाभूत गोष्ट आहे. Proverbs 4 verse 1. नीतिसूत्र 4:1. Wisdom is the principal thing, therefore get wisdom. ज्ञान अगदी महत्वाची बाब आहे, म्हणून ज्ञान घ्या. Ecclesiastes 10:5 to 10 says, उपदेशक 10:5-10 मध्ये असं लिहिलंय, there is an evil which I have seen under the sun, as an error which proceeds from the ruler. Folly is set in great dignity, and the rich sit in low place. I have seen servants upon horses, and princes walking as servants upon the earth. He that digs a pit shall fall into it, and whosoever breaks an edge, a serpent shall bite him. Whosoever removes stones shall be hurt therewith, and he that cleaves wood shall be endangered thereby. If the iron be blunt, and he does not whet the edge, then must he put to more strength. But wisdom is profitable to direct. आमेन. उपदेशक 10:5-10 मध्ये लिहिलंय, एक अनर्थ आहे तो मी सूर्याच्या खालती पाहिला आहे. अधिकाऱ्यापासून जी भ्रांती चालू होत असते तिच्यासारखा तो आहे. मूर्खपण थोर पदवी स्थापलेले आहे आणि धनवान नीच ठिकाणी बसतात. मी दास घोड्यांवर बसलेले आणि अधिपती दासांप्रमाणे भूमीवर चालत असलेले पाहिले आहेत. जो खाच खणतो तोच तिच्यात पडेल आणि जो कुंपण मोडतो त्याला सर्प डसेल. जो दगड फोडतो तो त्याकडून दुखवला जाईल. जो लाकडे तोडतो त्याला त्याकडून धोका बसेल. जर शस्त्र बोथटले आणि कोणी धार न लावली तर अधिक बळ लावावे लागेल, See that. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगी पडते. Say, there was this person who was working as a woodcutter, एक व्यक्ती होता, लाकूड कापायचा. तो लाकूड कापायचं काम करायचा. and so the owner said, तर मालक एकदा म्हणाला, if you cut 2 trees in a day, I will give you this much amount. दिवसाला 2 झाडं जर तू कापलीस तर मी तुला एवढे एवढे पैसे देईन. And this fellow started cutting the tree, आणि याने झाड कापायला सुरुवात केली and he did cut 2 trees. आणि 2 झाडं त्यांनी कापली सुद्धा. In fact, he cut 3 trees. उलटपक्षी 3 कापली. The owner was very happy, मालक फार आनंदी झाला gave him good amount of money. आणि चांगले पैसे मालकाने त्याला दिले. But after that, त्यानंतर he was not able to cut even a single tree. त्याला एकही झाड कापायला जमलं नाही. So the supervisor said, maybe this man is lazy now. तर सुपरवायझर म्हणाला, कदाचित हा माणूस आता आळशी झालाय And that's why he is not completing the quota. आणि म्हणून तो कोटा पूर्ण करत नाहीये. त्याला जे सांगण्यात आलंय टार्गेट पूर्ण नाही करत आहे. And so he was called. मग त्याला बोलावलं. He said, sir, I am working from morning till evening faithfully. तर तो म्हणाला, सर मी सकाळपासून रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत विश्वासूपणे काम करत आहे, But I am not able to achieve the target. पण मला टार्गेट पूर्ण करता येत नाहीये. They said, how can it be? तर सगळे म्हणाले, असं कसं The शक्य आहे? owner looked at him and knew that this man was faithful. आणि मालकाने पाहिलं त्याच्याकडे. त्यांना माहित होतं की नाही, हा माणूस तसा तर विश्वासू आणि इमानी आहे. Show me your axe, he said. तर मग मालक म्हणाला, तुझी कुऱ्हाड दाखव. And he showed him the axe. तर त्यांनी कुऱ्हाड दाखवली. The axe had no धार. sharpness. कुऱ्हाडीला धारच नाही. कुऱ्हाड झाली बोथट. Say, you may be very faithful, तसं तुम्ही फार विश्वासू आणि इमानी असाल कदाचित, but if you don't have wisdom, पण जर देवाचं ज्ञान नाही things will not work तर out. गोष्टी घडणार नाहीत हव्या तशा. Amen. ज्ञान तर पाहिजे बाबा. That's why here it says, म्हणून लिहिलंय princes walk on foot, की राजकुमार मी पायी चालताना पाहिले while servants ride on horses. आणि नोकरांना मी घोड्यावर बसून जाताना पाहिलंय. Folly is set in great dignity, आणि पतन
प्रतिष्ठेमध्ये मी पाहिलेलं आहे. And so when a prince operates foolishly, तर एखादा राजकुमार जेव्हा असं मूर्खपणाने काम करतो, he is toying with his princely office. तो काय करतोय की तो त्याचं ते राजकुमाराचं पद घेऊन हे असे परिश्रम करतोय. In fact, God wants us to retain our horseback status. आणि उलटपक्षी देवाची इच्छा आहे की आपण जे घोड्याच्या पाठीवर बसायचं आपलं स्थान आहे ते शाबूत ठेवावं, सांभाळून ठेवावं. God wants you to ride horses. देवाची इच्छा आहे की आपण घोड्यावर बसून जावं. He does not want the fools and the foolish people to sit on horses. देवाची इच्छा नाही की मूर्ख माणसांनी घोड्यावर बसायचंय. He does not like princes walking. आणि देवाला राजकुमार पायी चालताना बघायला आवडत नाही. He wants you to sit on horses. देवाची इच्छा आहे की तू घोड्यावर बसायचं. Amen. आमेन. He does not want servants to take our place. देवाची इच्छा नाही की नोकरांनी दासांनी येऊन आपली जागा घ्यावी. He wants us to have good success in our देवाची life. इच्छा आहे की आपल्या जीवनात आपल्याला चांगलं यश मिळावं. Amen. आमेन. Because that is the pride. कारण की तो अभिमान आहे. We boast in the Lord. प्रभूमध्ये आपण जो अभिमान बाळगतो तो हाच आहे God doing it. की देव हे माझ्याद्वारे करत आहे. हाच प्रभूमध्ये वधस्तंभ आमचे भूषण, प्रभूमधला आमचा अभिमान. Amen. Amen. We have to forsake foolishness and accept the wisdom of God. आपल्याला मूर्खता सोडावी लागेल आणि देवाचं ज्ञान स्वीकारावं लागेल. And if you want to be on the horseback, you have to take wisdom. आणि घोड्यावर तुम्हाला येऊन बसायचं असेल तर तुम्हाला ज्ञान घेऊन जावं लागेल. Bible says, बायबल म्हणतं if anyone lacks wisdom, let him ask of me. जर कुणाला ज्ञान कमी पडलं तर त्याने मला मागावे. James 1:5. याकोब 1:5. And he will give it to you unreservedly. आणि देव त्या माणसाला ते ज्ञान भरभरून देईल. Ask him. देवाला मागा. Solomon asked, overnight he got it. सलमोनाने देवाला ज्ञान मागितलं. एका रात्रीत देवाने ज्ञान त्याला दिलं. एका Every रात्री day say, रोज असं म्हणा Lord, की प्रभू give me wisdom. तुझं ज्ञान मला दे. How to deal with this case. कसं या सगळ्या गोष्टींना मी हाताळायचं. Guide me, Lord. मला मार्गदर्शन कर. Lead me, मला Lord. चालव दे बाप्पा. Amen. आमेन. Look at King Saul. तुम्ही शौल राजा पहा. Saul lost his exalted position. शौलाचं ते उत्कर्षाचं पद गेलं. Why? हरवलं त्याच्याकडनं ते गेलं का? Lack of wisdom. कारण ज्ञान कमी पडलं शौलात. You know what Samuel the prophet told the King Saul? शमूएल संदेष्टा शौल राजाला काय म्हणाला ठाऊक आहे? In 1 Samuel 13 and 14. 1 शमूएल 13 आणि 14 मध्ये, Thou hast done foolishly, that thou hast not kept the commandment of the Lord thy God which commanded thee. For now would the Lord have established your kingdom upon Israel forever. But now your kingdom shall not continue. The Lord has sought him a man after his own heart, and the Lord has commanded him to be captain over his people, because thou hast not kept that which the Lord commanded thee. 1 शमूएल 13 अध्याय 13 आणि 14 वचन. आणि शमूएल शौलाला म्हणाला, तू मूर्खपण केले. यहोवा तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञापिली ती तू मानली नाही. मानली असती तर आता यहोवाने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते. परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. यहोवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती होण्यास नेमलेले आहे. कारण यहोवाने जे तुला आज्ञापिले ते तू पाळलेच नाही. That means God desired that King Saul remain king all his life. याचा अर्थ देवाची इच्छा होती की शौल राजा पण आयुष्यभर राजाच राहावा. Though he was not a man after God's own जरी heart, शौल काही देवाच्या हृदयामागचा माणूस नव्हता, yet तरी सुद्धा God said, देव बोलला, I desire every person should be sitting on the horse. माझी इच्छा आहे की प्रत्येक माणसानं घोड्याच्या पाठीवर बसावं. Yes. But he should not disobey me. पण माझा आज्ञाभंग त्याने करायचा नाही. See? आमेन. So he lost everything. मग त्याचं सगळं गेलं. See? I'm not saying we don't act foolish at times. मी असं नाही म्हणत की कधी कधी आपण मूर्खासारखं वागत नाही. कधी कधी आपल्याकडनं मूर्खासारखं वागणं होतं. Sometimes we talk also foolish. कधी कधी आपलं बोलणंही मूर्खासारखं बावळासारखं असतं. But then soon we need to repent पण मग पटकन आपण पश्चाताप करायचं. कळल्यानंतर लगेच सॉरी आलीच पाहिजे. and seek after God's wisdom. आणि देवाचं ज्ञान लगेच शोधायचं. Like David also acted foolishly at times. जसं कधी कधी दावीद पण मूर्खासारखा वागला. But he soon repented and got back to पण God. लगेच पश्चाताप करून देवाला माफी मागून देवाकडे परत आला. Like, you remember he numbered the soldiers that he had. जसं दाविदानं एकदा त्याच्याकडे असलेले सैनिक मोजले. And God didn't like it. देवाला आवडलं नाही. Because कारण he felt guilty. त्याला दोषी वाटलं. He knew त्याला कळलं that he was trusting his army more than की मी God. माझ्या सैन्यावर देवापेक्षा जास्त विश्वास ठेवत आहे. When you start counting money, आपण आपला पैसा मोजायला बसलो ना, there is nothing wrong. त्यात काही चुकीचं नाहीये. But the devil puts this thought in you. पण थप्प्या मोजताना सैतान डोक्यात विचार घालतो.
आता प्रेयर करायचं गरज नाहीये, पैसे आहे ना की तुझ्याकडे. बस से इट्स सिम्पल. हे असं आहे, थप्पी हातात आली की ह्याच्या बुद्धीला गंज लागला समजा. Yes, the devil says. सैतान बोलतो. And we also say, मग आपणही बोलतो. tomorrow I'll pray now. उद्या Because आम्ही- now our trust is here. हो, उद्या प्रार्थना करू, उद्या बघू ते प्रेयर वगैरे. का का आता विश्वास पैशावर आहे, आत्ताच मोजले. Suddenly if that money vanishes, अचानक थप्पी नाहीशी झाली तर what we do? काय करणार? चला आता फुल फॅमिली प्रेयर करायला पाहिजे. गपचूप एकट्यानं नाही, सहकुटुंब सहपरिवार प्रार्थनेला बसा. का एकट्याने करा की Amen. नाही, आता सहकुटुंब बसा. So Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 24:10, 2 शमूएल 24:10 David's heart smote him after he numbered the people. दाविदाने सैनिकांची गणना केल्यानंतर त्याचं हृदय मात्र त्याला दोषी म्हणायला See, लागलं. that is the kind of sensitivity you should हा, grow with. असं संवेदनशील मन आपल्यामध्ये असलं पाहिजे की चूक झाल्यावर लगेच ते आपल्याला इथे टोचलं Yeah, पाहिजे that की- consciousness should come. तो सद्विवेक भाव आपल्यात निर्माण झाला पाहिजे, लगेच टोचायला पाहिजे की माझ्याकडनं ही चूक झाली, देवबाप्पा मला माफ कर. Now it was not a very big sin, आता काय मोठं पाप केलं नव्हतं दाविदाने, but yet that consciousness that he didn't elevate God, तरी सुद्धा तो सद्विवेक भाव त्याच्यात जो होता की मी देवाला गौरव दिला नाही, that put him into thinking. त्याच्यामुळे तो विचार करायला लागला. See, when he said आणि जेव्हा तो म्हणाला ना in verse 10, 10व्या वचनामध्ये, and now I beseech thee, O Lord, take away the iniquity of thy servant, for I have done very foolishly. 2 शमूएल कुठला अध्याय? 24:10. 2 शमूएल 24वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन. तिथे मग तो म्हणाला बघा, आणि लोकांना मोजल्यानंतर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. Yes. तेव्हा दाविदाने यहोवाला म्हटले, जे मी केले त्यात मी फारच पाप केलेले आहे. तर आता हे यहोवा, मी तुला विनंती करतो, तू आपल्या सेवकाचा अन्याय दूर कर, See? कारण मी फार मूर्खपण केलंय. मन काय? त्याचे मन? मन त्याला खाऊ लागले. हा, मन त्याचं खाऊ लागलं. त्याचं मन त्याला खाऊ लागलं. See, that should happen in असं you. व्हायला पाहिजे. तुमचं मन कधी तुम्हाला खातं का? Heart should smite us. हा, आपल्या हृदयाने आपल्याला खाल्लं पाहिजे कधी ना कधी, का तोंडच खातात And फक्त. not only that, आणि एवढंच नाही, he spoke to God. तो देवाशी तो What did देवाशी he बोलला. speak to God? काय बोलला? Lord, प्रभू, I have done foolishly, Lord. झालं, मी बावळ्यासारखा वागलोय. We have to speak to God. देवाला सांग, कोणाला सांगू नको, पण देवाला तरी सांग ना की मी मूर्खासारखा वागलो दे बापा. नाही, तो त्याला सगळं कळतं. हो का? एवढं आणि असं कशाला नाही. बरड्या मारायच्या? देवाला सगळं माहिती आहे. अरे We have to देवाला tell him. देवाला सांगायचं ना, पण Amen. तू नम्र राहण्यासाठी तू देवाला बोलून सांग. The plus point of David was his awareness. आणि दाविदाची जमेची बाजू ही होती की दाविदाला नेहमी ती जाणीव व्हायची, How cautious he was. किती तो सांभाळून राहायचा, त्याला नेहमी ते जाणवायचं. And that made David far excellent. आणि त्यामुळे दावीद इतका सामर्थ्यवान झाला ना. Amen. आमेन. And see, we cannot lack wisdom and expect to be successful in बघा, our generation. ज्ञान आपल्यामध्ये कमी असलं आणि तरी सुद्धा आपण म्हणणं की माझी पिढी यशस्वी होणार, हे बरोबर नाही. Because success is attained and retained by wisdom. कारण एक तर यश ज्ञानातनं मिळतं आणि ते मिळालेलं यश ज्ञानातूनच टिकतं. Amen. आमेन. Ecclesiastes 10:10. उपदेशक 10:10. But wisdom is profitable to direct. उपदेशक 10:10. मात्र ज्ञान कार्य साधण्यासाठी See? उपयोगी पडते. Ha. कार्य साध्य करायला ज्ञान उपयोगी पडते. So it becomes very important to be guided and directed by this all important tool for our success. तर आपल्या यशासाठी ही सगळी महत्वाची हत्यारं जी आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यावंच लागेल. That's why Proverbs 4:7 says, म्हणून मग नीतिसूत्र 4:7 मध्ये लिहिलंय, wisdom is the principal thing, therefore get wisdom, and with all thy getting, get understanding. नीतिसूत्र 4:7, ज्ञान मुख्य गोष्ट आहे, म्हणून ज्ञान प्राप्त कर आणि आपल्या सर्व संपत्तीने बोध प्राप्त कर. Amen. Amen. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, Jesus grew up in wisdom and knowledge. येशू ज्ञानात वाढले. Yes, Luke ज्ञानामध्ये. 2:40 onwards. लूक 2:40 पुढे लिहिलेलं आहे. That's how he could manifest wisdom. अशा पद्धतीनं ते येशूंमधून ते ज्ञान व्यक्तही झालं. See, it says, and the child grew and waxed strong in spirit, filled with wisdom, ते and the लेकरू grace वाढलं. of God was upon him. ते लेकरू वाढत गेलं, आत्म्यामध्ये ज्ञानामध्ये अगदी बलवान होत गेलं Say- आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. लूक 2:40 पुढे हे सगळं लिहिलेलं आहे. Paul says, पॉल म्हणाला,
In 1 Corinthians 1:30, 1 करीन 1:13 30. 30. But of him are you in Christ Jesus, who of God is made unto us wisdom. 1 करीन 1:30. तुम्ही तर त्याच्याकडून ख्रिस्तामध्ये आहात, तो देवापासून ज्ञान म्हणजे न्यायीपण, पवित्रीकरण, खंडणी असा करण्यात आला. You know how Joshua became wise? यहोशुआ कसा ज्ञानी झाला माहित आहे? How he led the children of Israel into the promised land? यहोशुआने कसं इस्रायली लोकांना अभिवचन दत्त देशात नेलं? Bible tells us बायबल आपल्याला सांगतं. in Deuteronomy 34 verse 9, अनुवाद 34:9. Moses had laid his hands on Joshua. मोशेनं यहोशुआवर हात ठेवलेला होता म्हणून. See? Some people say, "नाही, माझ्या डोक्यावर कोणीच हात नाही लावणार." असं काही लोक मात्र असे असतात ना की माझ्या डोक्यावर कोणी हात ठेवायची गरज नाही. कारण की देवाचा हात माझ्या डोक्यावर आहे. हो का? मग डायरेक्ट देवाकडेच जा. Are you getting me? मधले मायनस. Bible says Moses had laid his hands upon him. मोशेनं यहोशुआवर हात ठेवलेले होते. बायबल म्हणतं. Some people come to me, काही लोक माझ्याकडे येतात, "Pastor, पास्टर even if you don't pray, तुम्ही जरी प्रार्थना केली नाही just lay your hands on my head." तरी बस तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणतात. You don't know what they are getting. तुम्हाला माहित नाही त्यांना काय मिळतंय. Amen. आमेन. You don't know what they are getting. तुम्हाला माहित नाहीये त्यांना काय मिळत आहे. They get good things from God. त्यांना देवाकडनं चांगल्या गोष्टी मिळत आहेत. What did Jesus do? येशूंनी काय केलं? When some mothers brought their children, काही मातांनी जेव्हा आपली लेकरं येशूंकडे आणली, Jesus laid his hands on येशूंनी them. आपले हात त्यांच्यावर ठेवलेच ना. These children would have become I don't know what later on. हो, नाहीतर ही मुलं मोठी होऊन काय बनली असती डोक्याचा Isn't ताप माहित it? नाही. Those few children on whom Jesus placed his hand, ज्या काही मुलांवर येशूंनी आपला हात ठेवला, some of them would have become doctors, scientists, I don't know what all. त्याच्यातले काही डॉक्टर का शास्त्रज्ञ का काय काय झाले असतील काय माहिती, कारण येशूंचा हात त्यांच्या डोक्यावर आला. If Moses placed his hand on Joshua and he became such a great man of God, मोशेनं आपला हात यहोशुआवरती ठेवून यहोशुआच्या डोक्यावर ठेवून जर यहोशुआ इतका महान माणूस झाला आहे, what would have happened to those little तर children? येशूंनी त्या लहान मुलांवर हात ठेवले, ते किती मोठे झाले असतील. And the disciples said, आणि मग शिष्य म्हणाले, "Go away. जा, Don't bring your children to Jesus." हे तुमच्या मुलांना येशूकडे घेऊन येऊ नका. Jesus rebuked them. येशूंनी शिष्याना धमकावलं Don't let the children be away from me. की मुलांना मायापासून लांब करू नका, Let them come to me. त्या मुलांना मायाकडे येऊ दे. And he placed his hand and आणि येशूंनी त्या मुलांवर हात ठेवले. praise God. देवाला धन्यवाद. These are the things that will bring success in your life. या काही गोष्टी तुमच्या जीवनात यश आणतील. There may be many other things, but these things are important. आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत, पण या गोष्टी महत्वाच्या आहेत. Thank you, Lord God. Let us all look to God. Today is a great day. We are having breaking of bread. देवाला धन्यवाद. सर्वांनी मिळून प्रभूकडे बघूया, कारण की आजचा दिवस फार महान आहे. आज आपल्याकडे प्रभू भोजन आहे. And you can receive your healing tonight. आज रात्री तुम्हाला तुमचं आरोग्य मिळेल. Amen. आमेन. And if we take it in a worthy manner, आणि योग्य रीतीनं जर तुम्ही ते घेतलं, we can claim our healing. तर आपण आपलं आरोग्य सुद्धा त्यात मागू शकतो. You don't need to be running to the doctors every day. आणि मग रोज आपल्याला डॉक्टरांकडे धावावं लागणार नाही. If you take this in a meaningful way, तुम्ही जर अर्थपूर्ण रीतीनं प्रभू भोजन घेतलं ना, you can cut off many medicines from your तर life. अनेक औषधं तुमच्या जीवनातनं निघून जातील. Yes. Many medicines you can cut off from your life. अनेक औषधांच्या गोळ्या तुमच्या जीवनातनं तुम्ही काढून टाकू शकता जर अर्थपूर्ण रीतीनं तुम्ही प्रभू भोजन घेतलं तर. That's why please don't miss Maundy Thursday आणि म्हणून मौनी गुरुवार सुद्धा प्लीज कोणीही चुकवू नका. and don't miss Easter Sunday. आणि ईस्टरचा रविवार सुद्धा कोणीही चुकवू नका. Thank you, Father. धन्यवाद देव Let's बाप्पा. take one song. एक गीत घेऊया आराधनेचं आपण. Thank you, Jesus. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. तू कोई घटी मुझे नहीं है मेरे प्रभु चरवाह तू कोई घटी मुझे नहीं है हरी हरी चराइयों में बैठाने वाले सुखदाई जल के पास ले जाने वाले हालेलुया. हरी हरी चराइयों में बैठाने वाले सुखदाई जल के पास ले जाने वाले मेरे प्रभु
मुझे नहीं है। Yes. मेरे प्रभु चलवा तो कोई गति मुझे नहीं है। मुझको है देता तेरे नाम की बात मुझे शुद्ध है रखता दिन ब दिन नया जीवन मुझको है देता। तेरे नाम की खातिर मुझे शुद्ध है रखता। मेरे प्रभु चलवा तू कोई गति मुझे नहीं है। मेरे प्रभु चलवा तू कोई गति मुझे नहीं है। हरी हरी चराइयों में बैठाने वाले सुखदाई जल के पास ले जाने वाले। हरी हरी चराइयों में बैठाने वाले सुखदाई जल के पास ले जाने वाले। मेरे प्रभु चलवा तू कोई गति मुझे नहीं है। मेरे प्रभु चलवा तू कोई गति मुझे नहीं है। मेरे प्रभु Yes, Lord. Thank you, Jesus. होय देवप्पा, Thank you, Lord. कोई गति धन्यवाद. मुझे नहीं है। The Lord is my shepherd, प्रभू माझा मेंढपाळ आहे, and I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Those who look to God जे लोक देवाकडे पाहतील shall never live in want. त्यांना कधी काही कमी पडणार नाही. The young lions will suffer from want, तरुण सिंहांना कमी पडेल, but those who trust in the Lord पण ज्यांचा प्रभूवर विश्वास आहे will never suffer want. त्यांना कधीच काही कमी पडणार नाही. God will lift you up. देव तुम्हाला उचलेल. In your area you shall be lifted up. तुमच्या भागात परिसरात तुम्ही वर याल. You shall prosper in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही समृद्ध व्हाल. Bread shall be on the table. भाकर तुमच्या मेजावर असेल. Your fridge will be full. तुमचं फ्रीज भरलेलं असेल. God's hand shall be upon your life. देवाचा हात तुमच्या जीवनावर असेल. Even the youth, तरुण मुलं मुली सुद्धा don't worry. काळजी करू नका. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहेत. Your future will be sealed by Him. तुझ्या भविष्यावर त्याचं शिक्कामोर्तब होणार आहे. He will establish your life. तुझ्या भविष्याला, तुझ्या आयुष्याला येशू स्थिर स्थावर करणार आहे. Let it be bad days. चांगलं वाईट दिवस जरी असले No problem. तरी काय हरकत नाही. You just trust in the Lord. तरुण मुला मुलींनी फक्त देवावर विश्वास ठेवा. Your life shall be made. तुमचं जीवन जरूर बनेल. If your father's life is made, your life also will be made. अरे तुझ्या बापाचं जीवन बनलं, तुझंही बनेल. If your mother's life is made, your life also will be तुझ्या made. आईचं जीवन जर बनलेलं आहे तर तुझंही बनेल. If your parents walked with God and they are successful, you also walk with God, you will be तुझे successful. पालक प्रभू सोबत चालले आणि यशस्वी झालेले आहेत तर तूही प्रभू सोबत चाल, तू पण यशस्वी होणारच आहेस. Because कारण if He is the God of your parents, He is your God as well. जर तो तुझ्या आई बापाचा देव आहे तर तो तुझाही देव आहे. Yes. हो. You shall flourish in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही भरभराटीला You shall येणार आहात. not lack in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्हाला काही कमी पडणार नाही. Every devil, सैतान, I command you in the name of तुला Jesus. मी आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave my people in सोड the name माझ्या of लोकांना. Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave their blessings in Jesus' name. त्यांचे आशीर्वाद येशूंच्या नावात सोड. Speak. बोल. God said, let there be light, and there was light. देव म्हणाला, देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. Speak to your situations. तसं तुम्ही तुमच्या परिस्थितीशी बोला. Speak to the opposition party. तुम्ही तुमच्या विरोधी पक्षाशी बोला. The devil is the opposition party. सैतान आपला विरोधी पक्ष आहे. Speak to him. त्या सैतानाशी बोला. Say, I will flourish in the name of Jesus. त्याला सांगा मी येशूंच्या नावात समृद्ध होणार The आहे. good hand of my God is upon me. माझ्या देवाचा चांगला हात माझ्यावर आहे. He will never let me माझा down. देव मला कधी लज्जित He करणार will नाही. never embarrass me. माझा देव मला कधी He will फजित never करणार put नाही. me to shame. माझा देव मला कधी लज्जित करणार Because I नाही. am walking with Him. कारण मी देवासोबत चालत I आहे. am talking with मी Him. देवाशी बोलत आहे. I am being led by Him. मला देव चालवत आहे. I am holding His मी hand. देवाचा हात धरून चालत आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन.
वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है वो आने वाला है। ओहो यीशु जिंदा है वो आने वाला है। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है वो आने वाला है। ओहो यीशु जिंदा है वो आने वाला है। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे। यीशु जिंदा है वो आने वाला है। ओहो यीशु जिंदा है वो आने वाला है। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। मनाए हम प्रभु की जय उत्सव मनाए। मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए। ओ मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए। मनाए हम प्रभु की जय उत्सव मनाए। उसने पराक्रम के काम किए। यीशु ने पराक्रम के काम किए। उसने पराक्रम के काम किए। यीशु की जय उत्सव मनाए। मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए। मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए। Celebrate the victory of the Lord. Celebrate the victory of the Lord.
Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. As our pastor has said, we have to partake in this in a worthy manner. जसं आपले पास्टर आपल्याला सांगतात की या प्रभू भोजनामध्ये एक योग्य रीतीने आपल्याला भाग घ्यायचा आहे. So let us sit solemnly now. आणि आपण शांतीने आता बसूयात. 1 Corinthians chapter 11 verses 23 onwards. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread, and when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय 23 आणि 24 आपण वाचू. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. In the same manner, he also took the cup after supper, saying, This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. Hallelujah. The elements have already been served to you. आणि प्रभू भोजन आधीच तुम्हाला देण्यात आलेलं आहे. We will partake in it as one church and then we will pray. एक चर्च या नात्याने आपण एकत्र मिळून हे घेणार आहोत. सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके कोटि कोटि स्तुति धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Shall we pray? आपण सर्व प्रार्थना करूयात का? Let every eye be closed now. प्रत्येक डोळा आता बंद होईल. Loving Heavenly Father, we thank you and we praise you. प्रेमळ स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. Thank you, Lord, that we are trying to do this as often as we can in remembrance of you as one church. प्रभू, जितक्यांदा आम्हाला शक्य आहे तितक्या वेळा आम्ही हे करत आहोत, कारण आम्हाला तुझ्या स्मरणार्थ हे करायचे. Thank you, Lord, that we have partaken in this breaking of bread in a worthy manner. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की हे प्रभू भोजनामध्ये आम्ही योग्य रीतीने सहभाग घेतला आहे. And Lord, we claim healing that has flown from your broken body for us right now in the name of Jesus. आणि येशू, तुझ्या तुटलेल्या शरीरातून वाहिलेलं आरोग्य येशूच्या नावात आम्ही आता या वेळेला घेतो बाप्पा. Lord, we believe and we know and we proclaim right now. प्रभू, आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्हाला ठाऊक आहे बाप्पा. And we proclaim it right now. आणि आम्ही घोषित करतो आता या That वेळेला. your name outranks every disease. आणि प्रभू, तुझं नाव प्रत्येक आजार घालवून टाकतं. Your name is greater than every infirmity.
आणि तुझं नाव कुठल्याही विकलांगतेपेक्षाही मोठं आहे बाप्पा. And we are healed right now by faith in the name of Jesus. आणि विश्वासाच्या द्वारे येशूच्या नावात आम्ही आता आरोग्यवान झालो. As we have partaken in your cup, Master, आणि जसं आम्ही तुझ्या प्याल्यामध्ये भाग घेतला प्रभू, we have spiritually renewed our agreement, our covenant with you, Master. प्रभू आमचा तुझ्या संगती असलेला करार आणि अग्रीमेंट बाप्पा ते नवीन झालं पुन्हा एकदा. We profess that we belong to you. आणि प्रभू आज आम्ही म्हणतो की आम्ही तुझे आहोत. And we are washed by the blood of Jesus. आणि येशूच्या रक्ताने आज आम्ही धुतले गेलो. All our sins are washed away. We are white as snow by the grace of Jesus. आणि आज आमचे सर्व पाप धुतले गेले आणि आम्ही बर्फाप्रमाणे पांढरे शुभ्र झालो कारण येशूच्या रक्ताने आम्ही धुतले गेलो. And Lord, as we walk out of the church after the service, आणि जशी सभा संपल्यानंतर आम्ही चर्चच्या बाहेर जाऊ. give us your grace to follow what Pastor has taught today. आणि आम्हाला कृपा द्या, आज पास्टरांनी आम्हाला जे काही शिकवलं त्याप्रमाणे आम्ही वागावं. Let us be organized. Let us flow with wisdom. आणि शिस्तीमध्ये असावं दे बाप्पा, ज्ञानामध्ये आम्ही वाहावं Let बाप्पा. us flow with the guidance of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही वाहावं so बाप्पा. that we can partake in the cup of blessings as well. आणि जेणेकरून आम्ही आशीर्वादाच्या प्याल्यामध्येही वाटेकरी होऊ. We believe you have heard our prayer, Master, आम्ही विश्वास ठेवतो की तू आमची प्रार्थना ऐकली बाप्पा. because we make this prayer in the name of Jesus. कारण ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागितली. Amen and amen. आमेन आमेन. Today's breaking of bread was graciously hosted by Sister Shobha Kharbade, Brother Vijay Pawar, Brother Vishnu Raut, Sister Veena Job, Brother Karunanidhi Pille, Sister Suvarna Varnal, Sister Vidya Admane, Brother Jnaneshwar Bhosle, Brother Ashok Rathod, and Sister Kamal Dhali. आजच्या प्रभू भोजनाचं प्रायोजन आपल्या या सर्व बहीण भावांनी केलेलं आहे. So shall we say a word of prayer for them? मग त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात का? Let's pray. Lord, we thank you for all these brothers and sisters. प्रभू या सर्व बहीण भावांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. Lord, you caused them to come forward and as a team sponsor this breaking of bread today. आणि प्रभू तू त्यांना पुढे आणलंस की जेणेकरून या प्रभू भोजनाचं प्रायोजन त्यांनी करावं. Lord, I pray, cause their hands and feet to do and obey what you have preached from this pulpit today. प्रभू त्यांच्या हाताला पायाला मार्गदर्शन कर की जेणेकरून आज जे काही पुलपिटवरून आम्हाला शिकवलं गेलं ते आम्ही पाळावं. Let these brothers and sisters follow what is taught today, Master. प्रभू हे बहीण भाऊ जसं आज तुझं वचन पाळतील बाप्पा. Thank you, Jesus. त्यांनी हे ब्रेकिंग ऑफ ब्रेडचं प्रायोजन केले प्रभू. आम्ही धन्यवाद मानतो प्रभू. तुझे या वेदीवरनं शिकवलेलं वचन त्यांच्या आचरणात आणू देत त्यांच्या जीवनामध्ये प्रभू. त्यांना जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांना डिअर आहे प्रभू, जे त्यांना जवळ आहे त्याला तुम्ही तुमच्या आवरणाखाली घ्या प्रभू. त्यांना सर्व हार्मपासून दूर ठेवा प्रभू. वी बिलीव्ह इट बिकॉज वी आस्क दिस प्रेयर इन जीसस नेम. आम्ही विश्वास ठेवतो कारण ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागितली. आमेन एंड आमेन. आमेन. Praise the Lord. Thank you, देवाला Jesus. धन्यवाद. Thank you, Father. As I was sitting here, मी इथे बसलेलो असताना the Lord was telling me प्रभू मला असं सांगत होता that He has blessed all of you. की त्याने तुम्हाला सर्वांना आशीर्वाद But दिलाय. 10 people, 10, पण 10 लोक out of which 5 people will be healed and 5 people will be successful. 10 लोक असे आहेत ज्यामध्ये 5 जणांना आरोग्य मिळेल आणि 5 जण यशस्वी होतील. Just close your eyes for a time then. डोळे बंद करा 2 मिनिटं सगळ्यांनी. Father, दे बाप्पा, as you have spoken to my heart, तू माझ्या हृदयाशी आता बोललेला I'm आहेस. releasing this healing virtue to go forth in the people in the name of Jesus. हा आरोग्याचा प्रवाह मी लोकांमध्ये येशूंच्या नावात सोडत आहे. 5 of them are going to be divinely touched by the Lord now. 5 जणांना आत्ताच्या आत्ता दैवी रीतीनं स्पर्श होणार In the name of Jesus. येशूंच्या नावात. Something is already happening in your काहीतरी body. ऑलरेडी व्हायला लागलंय. The healing virtue is working in your body. आरोग्याचा प्रवाह तुमच्या शरीरामध्ये कार्य करायला लागलाय. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Every devil, सैताना, I bind you in the name of तुला मी Jesus. बांधतो येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Receive it. आप Receive स्वीकारा, it. स्वीकारा, Receive it. स्वीकारा, Receive it. स्वीकारा, Receive it. स्वीकारा. In the name of Jesus. येशूंच्या नावात स्वीकारा. आरोग्य 5 जणांना आणि यश
5 जणांना. Success for 5 people in the name of Jesus. 5 जणांना येशूंच्या नावात यश. A breakthrough in the name of एक Jesus. नवीन कोरी सुरुवात येशूंच्या नावात. This is what the Lord told me when I was sitting here. असं प्रभू माझ्याशी आता बोलला, मी इथे बसलो होतो तेव्हा. 5 of you will come and give the testimony. 5 जण तुम्ही येऊन साक्ष सांगणार. 5 healings 5 आरोग्य, and 5 success 5 stories. यश. Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. for having done it. केलंस म्हणून धन्यवाद. In Jesus' name I येशूंच्या pray. नावात मी मागतो. Amen. आमेन. Next Monday I want to hear it. पुढच्या सोमवारी मला साक्ष ऐकायची आहे. Amen. आमेन. Or maybe whenever we will hear it. आणि काळाच्या ओघात त्या साक्षी आपण ऐकू. It will be such a miraculous thing. म्हणजे इतकं चमत्कारिक कार्य असेल ना हे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Father, देव बाप्पा, I thank you तुझे मी आभार मानतो, because you love us कारण की तुझं आमच्यावरती प्रेम आहे and you care for आणि तुला us. आमची काळजी आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Bless you, Lord. तुला आशीर्वादित करतो स्वामी In राजा. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मागतो म्हणून ऐक. May the grace of our Lord Jesus Christ आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा, and the love of God परमेश्वराची प्रीती and the sweet fellowship of the Holy Spirit be with you व all. पवित्र आत्म्याची गोड सभागिता तुम्हा सगळ्यांसोबत राहो. Let us all go home to love and serve the Lord. चला सर्वजण घरी जाऊया, देवावर प्रेम करून त्याची सेवा करायला जाऊया. Amen. आमेन. From coming Sunday, येत्या रविवारपासून, it will start with Palm Sunday. म्हणजे झावळ्यांचा रविवार आहे पुढचा Then रविवार, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, every आणि day मग we'll be having संपूर्ण service. पवित्र सप्ताह आहे. तर पुढच्या शनिवार पासून रोज 10 दिवस सभा आहे. Right up till Easter. पुढच्या शनिवार पासून रोज 10 दिवस सभा आहे ईस्टर पर्यंत, And Monday also after आणि that. सोमवार पण येतो. Amen. Praise God.